गाडीत बसल्या बसल्या मला म्हटलं की अमिताभला फोन लाव. मी म्हटलं अहो ते अजून तिथंच आहेत. हां, तर लावतो म्हणे. अमिताभचा फोन आला आणि त्याच्यानंतर ते एक जवळजवळ 3 ते 4 मिनटं आबा त्यांच्या हिंदीमध्ये अमिताभला झापत होते. त्या कार्यक्रमामध्ये लिटरली आबांचा हात हातात घेऊन वसंतदादांनी पवारांच्या हातात दिला आणि सांगितलं की हा तासगावसाठी पुढचा उमेदवार असेल, तुम्ही लक्ष ठेवा. आणि 2 वर्षांनी त्यांचं निधन झालं. वसंतदादांनी तेव्हाच आबांमधली ती चुणूक कुठेतरी ओळखली होती किंवा त्यांना लक्षात आलं होतं की आबा हे अगदी लॉंग टर्ममध्ये चालणारे राजकारणी आहेत. तर त्यांच्या घरी मोलकरीण आली सकाळी. मी नाश्त्याला गेलो आणि मोलकरीण आली आणि तिने आल्या आल्या हे सांगितलं की आमच्या माणसाला त्यांनी काढलं बघा. तर यांनी विचारलं कोण तुझा माणूस? ते आबांना काल काढलं की तिकडून. आता आमच्या इथं परत गोंधळ चालू होणार वगैरे. आणि ती रडायला लागली. म्हटलं तुला काय झालंय? ते मग तुझ्यासाठी काय केलं होतं त्यांनी? गृहमंत्रीपदाच्या 4 वर्षाच्या काळामध्ये 70% मीडियाचं कव्हरेज हे आर पाटील यांच्यावरती असायचं, पॉलिटिकल साईडचं. 30% बाकी सगळे म्हणजे इन्क्लुडिंग मुख्यमंत्री वगैरे असायचे. आबा हे निवडणुकीपुरते राष्ट्रवादीचे होते, बाकी वेळेस ते पूर्ण राज्याचे होते. हा त्यांचा कन्सेप्ट अतिशय क्लिअर होता. एक आहेत यशवंतराव चव्हाण, दुसरे आहेत वसंतदादा पाटील, तिसरे शरद पवार, चौथे बाळासाहेब ठाकरे आणि 5वे आर पाटील. हे 5च नेते मला असे दिसतात ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने हृदयामध्ये स्थान दिले. ते मुख्यमंत्रीपद आबांच्या किती जवळ आलं होतं आणि ते नेमकं कसं हुकलं मुख्यमंत्रीपद? क्या आप मानते हैं की कंप्लीट इंटेलिजन्स फेलियर हुआ है? ॲक्च्युली झालेलाच होता, पण एक गृहमंत्री म्हणून ते डिफेंड करायला गेले. ते म्हटले की इतने बड़े शहर में एकाध हादसा होता है तो इसका मतलब ये नहीं है कि कंप्लीट फेलियर हुआ. याच्यात बड़े बड़े शहरों में छोटे छोटे हादसे हा आहे त्यांचा कुठेही त्यांचा उल्लेख नाही आहे. शेवटची भेट तुम्ही मला विचारतायत. एक दिवशी सकाळी 9 वाजता मी हॉस्पिटलला पोचल्यावरती आबांची द्वितीय कन्या आहे सुप्रिया, तिचं नाव सुप्रिया, डॉक्टर आहे. तिने मला एक चिठ्ठी आणून दिली. आता हे त्यांची ICUमध्ये राहूनसुद्धा त्यांना थोडासा अंदाज आला होता की यातून आपण आता बाहेर पडणार नाही आहे. मग त्यांनी इकडे तिकडे तर वॉर्ड बॉय किंवा नर्स वगैरे यांच्याशी गोड बोलून वगैरे ते काढून घेतलं. ते आम्ही कोणी त्यांना कळू दिलं नव्हतं, पण त्यांनी ते काढून घेतलं त्यांच्याकडून. आणि त्यांनी चिठ्ठी पाठवली की हे खरं आहे का, किंवा माझी अंत्ययात्राच इथून निघणार आहे. महाराष्ट्रातले जे काही चांगले आणि सुसंस्कृत राजकारणी आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव घ्यावंच लागतं ते म्हणजे आबा पाटील. आबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्याशी वेगळी एक छाप उमटवली आहे. खरं तर आत्तासुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला तेव्हा आबा असते तर या विषयाची सुद्धा चर्चा झाली. आबांनी आजपर्यंत राष्ट्रवादीसाठी केलेलं काम, त्यांची लोकांशी जोडलेली नाळ, खरं तर आबा नक्की कसे होते, आबांचं काम नक्की कसं होतं, या सगळ्याबद्दल आजच्या या चर्चेमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत गणेश जगताप सर आहेत. गणेश जगताप सर हे माजी उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांचा प्रशासनातला अनुभव हा फार दांडगा आहे. सरांनी विदर्भापासून मुंबईपर्यंत काम केलेलं आहे प्रशासनामध्ये. त्यांची विशेष ओळख म्हणजे ते आबांसोबत कौटुंबिक त्यांची जी नाळ आहे ती सुद्धा जोडली गेलेली आहे. आणि त्यासोबतच आबांसोबत त्यांनी खासगी स्वीय सहाय्यक म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं आबांचे वेगवेगळे पैलू सरांना माहिती आहेत आणि त्याच्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे बोलबिडमध्ये. याआधी आपण खरं तर राजकीय चर्चा केलेल्या आहेत, राजकीय ॲनालिसिस लोकसभेनंतरचं त्याच्यावर आपण बोललेलो आहोत. पण त्यानंतर तुमच्या आबांशी जे काही संबंध आहेत त्याच्यावरून आपण असं म्हटलं की आबांविषयीचा एक एपिसोड झाला पाहिजे, कारण आबांशी जोडली गेलेली जी काही फार मोजकी माणसं आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात. सर, पहिल्यांदाच मला हे विचारायचं की तुमची आबांसोबतची पहिली भेट नक्की कशी झाली होती? पहिली भेट फार पूर्वीची आहे, म्हणजे 77-78, म्हणजे ते जिल्हा परिषद मेंबर व्हायच्या अगोदर कॉलेजमध्ये ते होते तेव्हाची आहे. म्हणजे पॉलिटिक्समध्ये यायच्या आधी, राजकारणाचे यायच्या अगोदरची. आणि त्यावेळेस मी जेमतेम 8-10 वर्षाचा असेल. माझे मोठे बंधू त्यांचे रूम पार्टनर होते हॉस्टेलला. आणि माझी मोठी बहीण आणि आबांची बहीण त्याही लेडीज हॉस्टेलला शांतिनिकेतनला एकत्र होते. त्याच्यामुळे असं दोन्ही कुटुंबांचं आमचं तेव्हापासूनचं सख्य आहे, स्नेहाचे संबंध आहेत, ते आजही चालू आहे. तर सुट्टीला कधीमध्ये आबा 8-10 दिवसासाठी घरी राहायला यायचे. बदल म्हणून, म्हणजे तासगावमधून. आमचं गाव मंगळवेढा, सोलापूर जिल्ह्यातलं, पण शिकायला सगळे आमच्या घरातले तिकडं शांतिनिकेतनला असायचे. साधारण मला आठवतं ते
पण पहिल्यांदा जे आबा आले, माझा भाऊ त्यांना एस टी स्टँडवरून सायकलवरनं समोरच्या दांड्यावर आबा बसलेले आणि तो सायकल चालवत आलेला, हे मी माझी पहिली आठवण आहे आबांची पाहिलेली. आणि तेव्हा अर्थात ते कॉलेजमध्ये होते आणि तेव्हाच्या कॉलेजच्या स्टाईलप्रमाणे, फॅशनप्रमाणे त्यांनी हिप्पी राखलेली होती. बरं. बेल बॉटम हे त्या काळातलं प्रचलित फॅशन होती. तर असे होते साधेच, पण ड्रेस असा तसा त्यांचा तसा तुलनेने मॉडर्न होता. ही म्हणजे मी 2री-3रीत असतानाची भेट आहे. आणि एक 8-10 दिवस त्यावेळेस ते आमच्या घरी राहिले होते आणि आमचं मोठं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळं त्यांना आवडायचं माणसांमध्ये राहायला आणि सुट्टीला कधी आवर्जून यायचे ते. म्हणजे असं 2-3 वेळा घरी आलेले आहेत त्या काळामध्ये. मी तेव्हा फारच लहान होतो, म्हणजे बरोबर. 8-10 वर्षाचं असतानाची ती पहिली आठवण आहे. पण मग त्यानंतर जसं तुम्ही म्हणालात, की आबांच्या राजकारणाची जी सुरुवात आहे, त्या दरम्यानचं तुम्हाला म्हणजे काय माहिती? त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली? त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय नक्की कधी घेतला? जिल्हा परिषदेची निवडणूक आणि या सगळ्या गोष्टी? नंतर काय झालं, की आमचा मी उपजिल्हाधिकारी होईपर्यंत फारसा संपर्क नव्हता. बरं. त्यानंतर ते वर्षभरातच जिल्हा परिषद मेंबर झाले 1978-79ला. आणि त्याच्यानंतर त्यांचं राजकीय काम चालू झालं. पण मी 1995ला उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर मग आमचे रेग्युलर जाणं येणं, मी मिटिंगला गेलो की आमदार निवासला त्यांच्याच खोलीवरती ते आवर्जून, पहिल्यांदा काही दिवस मी हॉटेलला राहिलेलो किंवा रेस्ट हाऊसला राहिलो, तर मग त्यांनी आवर्जून मला रूमवरती ये, इथंच थांब, असं असं आमचं इंटरॅक्शन त्यावेळेस चालू झालं. तुम्ही जो प्रश्न विचारताय तो पहिला, आता त्याच्यात काय झालं की मग पुढे माझं 10 वर्षाचं करिअर गडचिरोलीपासून ठाण्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग करत मी आलो. तर कधी काही मेजर निर्णय घ्यायचा असेल तर ते आवर्जून फोन करायचे, बरं. चर्चा करायचे आणि त्यातून ते पुढं निर्णय घ्यायचे त्यांचा. म्हणजे माझ्या एकट्याशीच नाही, अनेक त्यांचे जवळचे सहकारी होते. त्यात एक माझं आपलं मत घ्यायचे. ते मला फार बरं वाटायचं की अरे आपल्याला विचारलं जातं आहे काहीतरी त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये. ते एक घरगुती संबंध असल्यामुळं ते एक असोसिएशन होतं आणि तिकडं कधी दौऱ्यावर आले वगैरे तर मग घरून डबा वगैरे मागवायचे. आधी फोन करून सांगायचे आणि डब्यात काय ते चांगले खवय्ये होते, म्हणजे खाण्याची त्यांना खूप असं चोखंदळ होते त्या बाबतीत. म्हणजे आधी उद्या डब्यात हे घेऊन ये, असं पाहिजे म्हणून ते अगदी हक्काने सांगून तो हे करायचे. जेव्हा मी 2004ला त्यांच्यासोबत त्यांनी मला बोलवलं की म्हटले आता 4ला आपण आता उपमुख्यमंत्री होतोय, तर मला तू कार्यालयात इथं पाहिजेस. तेव्हा मी ठाण्याला होतो आणि मग तिथून मी त्यांच्याबरोबर काम करायला चालू केलं. आणि त्या प्रश्नाकडे यायच्या आधी मी थोडंसं पार्श्वभूमी सांगतो, कारण ते त्यांची जी काही सुरुवातीची जडणघडण होती तेव्हा मी लहान होतो. त्यावेळेस काही मला काही फारसं इंटरॅक्शन नव्हतंही. पण 2007 साली मी एक त्यांना विचार सांगितला होता की आपण तुमची बायोग्राफी एक करायला पाहिजे. सुरुवातीला ते नको म्हटले, पण नंतर हो नाही करत म्हटलं ठीक आहे करा. मग त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडूनच काही नावं घेतली, त्यांच्या बालपणातले मित्र, शिक्षक, घरातले सगळे, त्याच्यानंतर कॉलेजमधले मित्र, त्यानंतर त्यांना राजकारणामध्ये ज्यांनी मदत केली ह्या सगळ्यांची त्यांनी एक यादी काढून दिली आम्हाला की या सगळ्यांच्या तुम्ही मुलाखती घ्या, आणि त्या आम्ही रेकॉर्ड केल्या. त्या काळामध्ये. मग नंतर काही कारणाने ते परत त्यांनी विचार बदलला आणि म्हटले नको, अजून पवारसाहेबांची बायोग्राफी आलेली नाही, त्याच्या आधी आपली बायोग्राफी नको, म्हणून ते विषय त्या ठिकाणी त्यांनी थांबवला. तर त्यावेळेस मला मग त्यांचं पूर्ण दर्शन, त्यांचं कसं त्यांचा विकास होत गेला. बरं, ह्याच्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 3 तासाची त्यांचं एक सोगत आहे रेकॉर्डेड आमच्याकडे. तर कारण त्यांच्यावरती बायोग्राफी करायची तर त्यांनी प्रत्येक गोष्ट एक अशी सांगितली पाहिजे. बाकी जसं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं जसं हे होतं तसं त्यांची मुलाखत आम्हाला घेणं तर क्रमप्राप्तच होतं. तर तेही जवळजवळ 3 तासाचं रेकॉर्डिंग आहे. मग त्याच्यात ते पूर्ण या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आता तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये की पहिली निवडणूक, पहिलं राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला, हा जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्याच्या अगोदरचा निर्णय आहे त्यांचा. राजकारणात आपण गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की साधारण त्यांचे वडील गेल्यानंतर म्हणजे बहुतेक 76 साल असावं, त्यांच्या घराची भिंत पडलेली होती गावातली, आणि तिथं आईनी पोती वगैरे लावून ते कसा तरी आडोसा केला होता. मग ती घराची भिंत दुरुस्त करायची म्हणून त्यांनी गौंडी बोलवले आणि मग
गावात ग्रामपंचायत विरोधात होती, मग ते आले आणि त्यांनी ते थांबवलं. मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे हा आपल्यावर अन्याय झाला आहे. मग कारण हम्म. ते परिस्थिती अशी नव्हती की म्हणजे ते गौंड्यांचा पगार दिला काम न करता, तरीसुद्धा म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक झळ त्याच्यामध्ये सोसावी लागली. मग हे गेले तिथं पंचायतीत, तर पंचायतवाले म्हटले की नाही, आम्ही महिन्याभराने मीटिंग करू, मग तुमचं घराचं जे दुरुस्तीचं काम आहे त्याला परवानगी देऊ वगैरे वगैरे. आता त्यांच्याच भावकीतले सरपंच वगैरे त्या काळात होते. मग त्यांना ते त्या दिवशी सांगून आले की बाबा आता पुढच्या निवडणुकीत मी तुम्हाला पाडणार. तर त्यांनी मुलाखतीत त्या असं सांगितलेलं की बाबा तसं खरं तर त्यांच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे कुठलंच हे नव्हतं. आणि त्यांनी साधारण मला वाटतं 77चा काळ असो, अंजनी या गावामध्ये स्वतःचं पॅनल उभं केलं ग्रामपंचायतीला. आणि जेव्हा रिझर्वेशन नव्हतं त्यावेळेस त्यांनी मातंग समाजाचं सरपंच करून दाखवलं अंजनीमध्ये 77 साली. म्हणजे त्यांनी सगळे समाज एक केले आणि जे प्रस्थापित आहे बाबा आपला मराठा समाजाचं किंवा ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून काही पैसे वगैरे नसताना किंवा काही आर्थिक स्थिती नसताना ते हे केलं. तर त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता आपण या क्षेत्रामध्ये राजकारणाचे जायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची त्यांना संधी आली, ते 79 साल असावं. पण आता जिल्हा परिषदेची संधी आणि मग त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, ॲक्च्युली त्यावेळी असणारी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे कसे संबंध आले, त्यांच्याशी कसं इंटरॅक्शन झालं आणि मग पवार साहेबांसोबत त्यांनी राहण्याचा निर्णय, मग आमदारकी, या सगळ्या गोष्टी. आबा हे वसंतदादांचं फाइंड आहे. बरोबर. हो. वसंतदादा त्यांना मानसपुत्रच मानायचे. आणि वसंतदादांशी त्यांचे संबंध हे त्यांच्या पहिल्या जिल्हा परिषदला निवडणुकीला त्यांनी तिकीट नाकारलं होतं, म्हणून पवारसाहेबांच्या यस काँग्रेसमधून त्यांनी तिकीट घेतलं. पण पवारसाहेबांचा तसा त्यांचा संबंध त्यावेळी आलेला नव्हता, कारण जिल्हा परिषदेचा एक मेंबर आणि पक्षाचे अध्यक्ष यांचं कम्युनिकेशन त्या काळामध्ये तर खूप कमी असायचं. आणि ते एकमेव यस काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले सांगली जिल्हा परिषदेमध्ये वसंतदादांच्या कार्यकालामध्ये. बरं. आणि मग त्यांच्या कामाची पद्धत बघून वगैरे वसंतदादांनी त्यांना तसं जवळ केलं आणि त्यांना पुढं 82-83ला त्यांना आश्वासने दिलं की तू कामाला लाग, 85ला तुला विधानसभेचं तिकीट द्यायचा विचार आहे. मग त्या पद्धतीने त्यांचं जिल्हा परिषदेतले काम प्रचंड आहे आबांचं. त्यांनी त्यांच्या भागामध्ये शालेय सुधारणा असतील किंवा हेल्थच्या बाबतीत असतील, रस्त्यांच्या सुधारणा असतील, ह्याच्यामध्ये प्रचंड त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. ते त्यांच्या भाषणामध्ये पण मी कसा घडलो या भाषणामध्ये पण काही रेफरन्सेस त्याच्या आलेले आहेत. म्हणजे आमसभेमध्ये जिल्हा परिषदेच्या किंवा सर्वसाधारण जी सभा असते त्याच्यामध्ये सभापतींवरती वेगवेगळ्या आरोप करायचे नाहीत किंवा हे करायचं नाही, त्याच्या बदल्यात कामं करून घ्यायचे. हे पॅटर्न त्यांनी तिथं जिल्हा परिषदेमध्ये राबवलं आणि तासगाव तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यावेळेस कामं करून घेतली. आणि पवारसाहेबांचा संबंध त्यांचा म्हणाल तर कसं झालं की 85ला त्यांना तिकीट मिळालं नाही. म्हणजे वसंतदादांनी तिथं त्यावेळच्या परिस्थितीनुसार आबा तसे ज्युनियर होते, म्हणजे 27-28 वर्ष वय असेल त्यांचं. आणि मग तालुक्यातले जे सिनियर आहेत लोक, त्यांच्या दबावाखाली येऊन वसंतदादांनी त्यांना असं सांगितलं की बाबा मला तुला तिकीट दे, मी शब्द दिला होता पण तुला तिकीट देता येणार नाही. तर त्यावेळेस ते थोडे निराश झाले आणि पण वसंतदादांनी त्यांना बोलवून घेतलं मुंबईला की तिकीट तुला देणार नाही, हे झालं निश्चित म्हटले, पण कोणाला द्यायचं ते तू ठरव. आणि मग त्यावेळेचा किस्सा आबांनी जो आज सांगितलेला तो असा आहे की वसंतदादांनी हे जेवत होते तेव्हा दादा मुख्यमंत्री होते. आबांनी त्यांना सांगितलं की म्हणजे त्यावेळची परिस्थिती थोडक्यात तासगावची सांगतो की अशी होती की दिनकरआबा पाटील हे त्यावेळेचे सिटिंग आमदार होते आणि त्यांना ते नको होतं पुढची टर्म, कारण त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं होतं. त्या काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे मोठं पद होतं. बरोबर. आणि वसंतदादांची त्यांची तशी चर्चा झाली होती, त्यामुळे त्यांनी नको म्हणून सांगितलं. मग बाकीच्या इतर 10-12 जे इच्छुक असतील, जनरली प्रत्येक मतदारसंघात तेवढे असतातच, असं विचारल्यानंतर आबांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तिकीट दिनकरआबांनाच द्या. बरं. आणि लिटरली मग त्याच्यानंतर अवाक होऊन वसंतदादांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटले की बाबा ते स्वतः नको म्हणतायत, बाकीचे इथं इच्छुक आहेत आणि तू त्यांनाच सांगतोयस,
तर त्याच्यावरती वसंत म्हटलं असं का तू त्यांचंच नाव का परत घेतोस? ते म्हटले एकतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार नाहीत. अरे वा. मी जिल्हा परिषदेत आहे म्हटले. ओके. त्यामुळं कल्पना आहे मला सगळ्या हां, त्या परिस्थितीची. स्थानिक राजकारणाची हां. तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे मला तिथं चांगलं काम करायला मिळेल. माझ्याच तालुक्यातले अध्यक्ष झाले तर माझ्या कामाचा सारा हे होऊन जाईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या विरोधातली नाराजी अजून 5 वर्षात वाढेल आणि माझा रस्ता मोकळा होईल. हे वसंतदादांनी ऐकल्यावरती दादा त्यांना म्हणाले, "तू काम तर चांगलं करतोयस, पण राज्याचं राजकारण पण चांगलं करशील." म्हणजे वसंतदादांनी तेव्हाच आबांमधली ती चुणूक कुठेतरी ओळखली होती किंवा त्यांना लक्षात आलं होतं की आबा हे अगदी लॉंग टर्ममध्ये चालणारे राजकारणी आहेत. हो, तर त्यावेळेस त्यांनी जे काही विधान केलं ते बरोबर. पुढं कालांतराने सत्य झालेलं तुम्हाला दिसतंय. आणि नंतर मग आबांची पहिली टर्म आमदारकीची कशी सुरू झाली? काय झालं की 85ला तिकीट नाकारल्यामुळं ते तसे आतून बरेच निराश झाले होते. हम्म, हम्म, तर त्यांनी मला सांगितलेला किस्सा असा आहे की त्याच्यानंतर मी आलो म्हटले आणि हम्म. त्यांच्यात ज्योतिबाई कुलदैवत त्यांचं होय. आम्हाला, आणि खूप श्रद्धा त्यांची ज्योतिबावरती. ते म्हटले की मी रात्री 2:30 वाजता जाऊन तिकडे ज्योतिबाच्या याच्यावर पायरीवर बसले, मंदिर उघडायची वाट बघत 2-3 तास, हम्म. आणि परत बाबा हा कधीतरी मला योग येऊ दे असं म्हणून देवाकडं मी प्रार्थना करून आलो म्हटले त्या दिवशी. म्हणजे 2:30 ते 4 वाजता मंदिर उघडतं तोपर्यंत ते तिथं पायरीवर बसून होते. बर. म्हणजे रात्रीच त्यांनी ठरवलं की जायचं. आता मोटरसायकलवर निघाले त्यांचे जे पी ए होते त्यावेळेचे, पी एल कांबळे यांच्यासोबत, आणि तिथं जाऊन बसले 2-3 तास. हे किस्सा त्यांनी मला सांगितलं. पण झालं असं त्याच्यानंतर की 87ला त्याच्यानंतर वसंतदादा हे राजस्थानचे राज्यपाल झाले. हो. ओके, राजकारणापासून जरा ते तसे डिस्कनेक्ट झाले असं म्हणता येईल, आणि त्यांचं वय पण झालेलं होतं. पुढची निवडणूक 90ला होती. ओके. हम्म. आणि 89ला वसंतदादा चं निधन झालं. मग आता 90च्या याला कोणच राहिलं नाही अशी हे होती. पण त्याच्या अगोदर एक घटना घडली. विट्याला छत्रपती शिवाजींच्या पुतळ्यांचं उद्घाटन होतं वसंतदादांच्या हस्ते 1987ला, आणि त्या उद्घाटनाला पवारसाहेब आले होते. बर. तेव्हा पवारसाहेब 86ला काँग्रेसमध्ये आलेले होते, हो, परत आले. वेस्ट काँग्रेस येऊन, हम्म. आणि एक दोन्ही नेत्यांचं तसं मनोमिलन झालेलं होतं. हम्म. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये लिटरली आबांचा हात हातात घेऊन वसंतदादांनी पवारांच्या हातात दिला आणि सांगितलं की हा तासगावसाठी पुढचा उमेदवार असेल, तुम्ही लक्ष ठेवा. आणि 2 वर्षांनी त्यांचं निधन झालं, आणि मग 90चं तिकीट हे पवारसाहेबांनी दिलं. त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे आमदारकीमध्ये निवडून येणं तसं आबांसाठी टास्क होता. जसं आपण मगाशी पण म्हणालो, प्रस्थापित राजकारणी होते तिथं, बरीच वर्ष जुने जाणते नेते होते, आणि आबांचं असं नवखा उमेदवार असणं. आणि मला जसं माहिती आहे तसं आबा तासगावमधनं फार अशा मोठ्या फरकाने पण नाही निवडून यायचे, म्हणजे तो फरक पण फार थोडा असायचा. नाही, सुरुवातीला चांगल्या फरकाने यायचे, बरं. 50,000च्या आसपास असायचं. बरं. मग ते पहिल्यांदा निवडून येणं त्याबद्दलचं आबांनी तुम्हाला काय सांगितलं होतं का? पहिली आमदारकी कशी होती? पहिल्या आमदारकीला कसं निवडून आलो? पहिल्या आमदारकीचं तिकीटाचं सांगतो की शंकरराव चव्हाण दिनकरआबा पाटलांचे एकदम घनिष्ठ संबंध होते. बरं. त्यांनी त्यांचं तिकीट वरती काँग्रेस श्रेष्ठींशी वगैरे बोलून फायनल करायचं असं ठरवलं, आणि यादीमध्ये तेच होतं. पण शेवटच्या क्षणी पवारसाहेबांनी आबांचं तिकीट फायनल करून आणलं दिल्लीमध्ये. की ते वस्तुस्थिती आहे, आबांनीच ते सांगितलं होतं. निवडणुकीच्या याला कुठलीही साधनं वगैरे काही नव्हती. म्हणजे आमदारकीची पहिली टर्म होईपर्यंत एक 10x10च्या खोलीतच हे कुटुंब राहत होतं आबांचं, म्हणजे जिल्हा परिषद मेंबर असणे आणि आमदार होईपर्यंत वगैरे. तर त्यावेळेस पहिली निवडणूक ही लोकांनी लोकवर्गणी काढून त्यांना निवडून दिलेली तासगावच्या लोकांनी. आणि तासगावचे खूप मोठी परंपरा आहे, स्वातंत्र्य सैनिक तिथून प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते. आणि कसं आहे की आज जे आबा जनतेला दिसले, महाराष्ट्राला दिसले, त्याचं सर्वात मोठं श्रेय मी तासगावच्या जनतेला देईल. कारण त्यांच्याकडं असे एक मला असे दिसतात तासगावसारखे, आणि त्यांच्याकडं काहीही नसताना त्यांना एक आमदारकीसाठी उमेदवार म्हणून निवडून देणं, आणि हा आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत, ही जी तासगावकरांनी त्यावेळेस दाखवली, त्याच्यामुळं आबा महाराष्ट्राला दिसू शकले.
हे हे असे आपल्याला महाराष्ट्रात आणखी एक 3-4 मतदारसंघ दिसतील. गणपतराव देशमुखांचा सांगोला आहे, आत्ताचं बच्चू कडूंचा अचलपूर आहे. तर असे फार कमी मतदारसंघ आहेत की जिथं बाकीचे गणित वगैरे सगळे फेल जातात आणि केवळ उमेदवाराच्या गुणवत्तेवरती तिथं लोक निर्णय घेतात. मग त्यातून असे नेतृत्व पुढं उदयास येतात. मग त्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की आबांना त्या गावांनी किंवा त्या विधानसभा मतदारसंघांनी इतकी मोठी संधी दिली, मग त्यानंतर त्या संधीचं आबांनी कसं कसं सोनं केलं पुढं जाऊन? शरद पवारांशी इंटरॅक्शन असेल किंवा त्याच्यानंतर आमदार, त्याच्यानंतर मंत्री असेल पुढच्या काळामध्ये, मग उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, हा सगळा प्रवास आबांचा कसा राहिला? एकतर आबांचं वक्तृत्व फार चांगलं होतं पहिल्यापासूनच, म्हणजे शालेय जीवनापासूनच. म्हणजे तर त्यांना ते हो, आवडायचं आणि आवडायचं, उपजत होतं, वाचन प्रचंड होतं, अभ्यास चांगला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काय काम केलं असेल तर ते त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला. बर म्हणजे पहिल्या आमदारकीनंतर पहिल्या आमदारकीची शपथ झाली, ते अधिवेशन जे काही संपलं असेल त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र कळला पाहिजे, समजला पाहिजे. कारण तोपर्यंत सांगलीच्या बाहेर फारसं ते गेलेले नव्हते. बरोबर. म्हणजे गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि तिकडे ठाणे जिल्ह्यातल्या तलासरीपासून पार सालेकसा, दरेकसा ते भंडारा तालुक्यातले तालुके तिथंपर्यंत. आमदार असताना आमदार पहिल्यांदा झाल्यानंतर अधिवेशनात असेंब्लीमध्ये आपण काय बोलायच्या अगोदर आपल्याला राज्य समजलं पाहिजे, प्रश्न समजले पाहिजेत त्या त्या भागातले, तरच आपण जास्त प्रगल्भपणे तिथं ते मांडू शकू, हा विचार त्याच्यामागे होता. म्हणजे असं मला असं माझ्या तर ऐकिवात नाही किंवा पाहण्यात पण नाही की असं कुठल्या आमदारांनी केलेलं आहे. बरोबर. म्हणजे त्यांची जी काम करण्याची पद्धत होती ती नॉर्मल कुठल्याही नेत्यापेक्षा ही वेगळीच होती पहिल्यापासून. आणि त्या वेगळेपण म्हणजे कशासाठी होतं, ती जनतेसाठी काहीतरी करायचं आहे ह्या तळमळीतनं आलेलं ते वेगळेपण होतं. बरोबर. तर पूर्ण त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर कसं असतं की राजकारणामध्ये नुसतं वक्तृत्व आणि हे अभ्यास चांगला असून चालत नाही. तुम्हाला एक उत्कृष्ट संसदपटू व्हायचं तर संसदीय आयुधं कशी वापरायची, कुठे वापरायची ह्याचा अभ्यास करावा लागतो. विधानसभेच्या लायब्ररीत तासनतास बसून जुनी भाषणं ते अभ्यास करायला लागले सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये. आणि आपल्या विधानसभेला फार प्रचंड मोठी वैचारिक आणि त्याची परंपरा आहे. खूप मोठे दिग्गज नेते होऊन गेलेले आहेत गेल्या 60-70 वर्षामध्ये. तर त्यांचे भाषणं ऐकायचे वगैरे. इव्हन त्यांनी मला सांगितलेलं होतं एकदा की जिल्हा परिषद मेंबर असताना पण ते आधेमध्ये अधिवेशन चालू असताना गॅलरीत जाऊन कामकाज बघून बसायचे. म्हणजे हे त्यांच्याकडे होतं. म्हणजे जायला पैसे नसले तरी ते त्यांनी मला सांगितलं की तासगावहून एक कोंबड्यांची गाडी जायची, त्या गाडीत बसून ते टेम्पो जायचा कोंबड्यांचा, मुंबईला जाताना दिसतात तुम्हाला आज. तशा टेम्पोमध्ये ते अधिवेशनाचं भाषण, कामकाज कसं चाललंय ते अभ्यास करायला जायचे त्या जिल्हा परिषदच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये. तसंच त्यांनी आता इथं संधी मिळाल्यानंतर प्रचंड अभ्यास चालू केला. त्यांच्याबरोबर त्यावेळेस सोबतीला बाळूगुरू म्हणून त्यांचे PA होते. त्यांनी तिथं अधिकाऱ्यांशी वगैरे सगळ्या या चर्चा वगैरे करून एकत्र की बाबा प्रश्न कसे मांडायचे, हे पहिली तयारी 5-6 महिन्यामध्ये त्यांनी करून घेतली अभ्यास करून, राज्यभर फिरून. आणि मग ते त्याच्यानंतर एक पहिल्या टेन्युअरमध्ये ते लक्षवेधीकार म्हणून प्रसिद्ध झाले. कारण त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी लागायच्या विधानसभेमध्ये. दररोज 1 किंवा 2 किंवा 3 लोक लक्षवेधी RR पाटलांच्या असायच्या. वास्तविक तेव्हा सत्ता काँग्रेसची होती, तरी ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारायचे. पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि असा तो पहिल्या आमदारकीचा त्यांचा प्रवास घडला. आणि जो 94-95 पर्यंत ते एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून नावारूपास आले होते. त्यानंतर सर म्हणजे पुढच्या काळामध्ये राज्यात युतीची सत्ता आली, त्याच्यानंतर 99ला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काढली. तेव्हा साधारणतः म्हणजे मी जितकं वाचलंय किंवा की त्यावेळेस जो काही वसंतदादांचा गट आहे, मग त्याच्यामध्ये आपण विजयसिंह मोहिते पाटील यांना पण घेतो किंवा सुनील तटकरे, RR आबा, हा गट शरद पवारांसोबत जाईल की नाही याच्याबाबत म्हणजे बऱ्याच अशा शंका होत्या. की मी तर म्हणजे एका ज्येष्ठ नेत्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अगदी विजयदादांना शेवटपर्यंत थांबवण्याचे प्रयत्न झाले दिल्लीतून, म्हणजे सोनिया गांधींकडून की तुम्ही जाऊ नका शरद पवारांसोबत. मग त्यावेळी RR आबा कसे गेले, कारण ते पण मूळचे वसंतदादा गटातले. हो,
मला आठवतं जून 99ची किंवा मे जून 99चा हा काळ आहे. तेव्हा माझी पोस्टिंग तेव्हा औरंगाबादला होती. मी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रांताधिकारी होता औरंगाबादला. आणि एक दिवशी अचानक त्यांचा रात्री उशिरा मला फोन आला की 2 दिवसात पवारसाहेब बाहेर पडत आहेत. त्यांना 1-2 दिवस अगोदर कल्पना मिळाली होती की आता पवारसाहेब काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. मला म्हटलं की विचार करून ठेव आपण काय करायचं, आपण उद्या परत बोलू. त्यांची नेहमीची स्टाईल असायची की पहिल्यांदा फोन केला आणि काय विचारायचं तर नाही, विचार कर एक दिवस आणि मग आपण बोलू असं सांगायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी आमची जी काही चर्चा झाली होती त्यामध्ये मी 3-4 मुद्दे माझ्या वतीने सांगितले आणि त्यांनी जी काही चर्चा केली ती अशी होती की मी त्यांना म्हटलं की बाबा आपल्याला काँग्रेसमध्ये वरती त्यावेळेस तोपर्यंत काय झालं होतं की काँग्रेसमध्ये दरबारी लोकांना फार महत्त्व आलं होतं. बरं. आणि जे इलेक्टिव्ह मेरिटचे आणि खाली तालुका आणि जिल्हा पातळीवर जे नेते काम करत आहेत, मग विजयदादांसारखे का असेनात, त्यांचा दिल्लीमध्ये डिस्कनेक्ट होता. बरं. आणि दिल्लीमध्ये कसं होतं की या लोकांना कोणाचे पाय धरायचे आणि काय करायचं ही संस्कृती नाही आहे आपल्या महाराष्ट्राची. त्यामुळं त्यांचं वर्चस्व हे जास्त होतं दिल्लीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये त्या पक्षामध्ये मग पुढं फ्युचर म्हणजे तुम्ही बघा की जर 99ला आर पाटील काँग्रेसमध्ये राहिले असते तर जास्तीत जास्त त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं असतं. अच्छा. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलंच नसतं काँग्रेसने, कारण पहिली टर्म काँग्रेसचं ते ठरलेलं पॅटर्न आहे आणि मग जे काही पूर्वापार चालत आलेले त्यांनाच ते मंत्रिपदं मिळाली असते. तर मी त्यांना माझे विचार असे सांगितले होते की आपल्याला ह्या नव्या पक्षामध्ये कसं आहे की नवीन पहिल्या फळीमध्ये आपण राहू, त्यामुळे सत्ता आली तर बाबा आपल्याला एक चांगलं मंत्रिपद वगैरे मिळेल तिथं. त्यावर ते म्हणाले की आपल्याला मतदारसंघात अडचण होईल, कारण वसंतदादांना मानणारा प्रचंड मोठा गट सांगलीमध्ये तासगावमध्ये आहे. त्यावर आमची अशी चर्चा झाली होती की आपला 50-55 हजाराच्या आसपासचं लीड आहे मागच्या निवडणुकीचं, ते कमी होऊन 8-10 हजारापर्यंत येईल, पण आपण निवडून येऊ. पण एकीकडं म्हणजे काँग्रेसमध्ये काहीही कनेक्ट आपला तसा नाही आहे आणि इकडं पवारसाहेबांकडं आपल्याला पहिल्या फळीमध्ये चांगलं काम करायला मिळेल, चांगली संधी मिळतील तिकडे. तर त्यावर ते म्हणाले मला तसंच वाटतंय, पण बघू आपण निर्णय घेऊ म्हटले. मग त्यानंतर त्यांनी विजयदादा असतील, वसंतदादांचे सगळे, आणि मग ह्यांनी सगळ्यांनी एकत्र ते उशिरा आले राष्ट्रवादीमध्ये 1 महिन्याभराने आणि सगळे एकत्र मग पवारसाहेबांसोबत गेले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेव्हा एक नेत्यांची खूप मोठी फळी होती, म्हणजे त्यावेळेस अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, आर आबा असतील किंवा मला वाटतं छगन भुजबळ असतील, हे सगळे नेते पाटील होते. हो, पद्मसिंह पाटील होते, विजयदादा होते त्यावेळेस, मधुकरराव पिचड होते. इतके म्हणजे मोठे नेते राष्ट्रवादीमध्ये असताना आबांना या सगळ्यांमध्ये संधी मिळणं म्हणजे तसं अवघडच होतं. पण ती संधी त्यांना कशी मिळत गेली तिथून पुढं, कारण त्यानंतरचा काळ हा सत्तेचा काळ चालू झाला होता. नाही, याच्यामध्ये हा विचार करण्यामध्ये त्यांचं एक गणित असं होतं की पवारसाहेब नेहमी तरुणांना संधी देत आलेले आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या कुठल्याही तुम्ही स्टेजचं राजकारण बघा, अगदी आजही हो, खरंच. तर ते तरुणांना नेहमी संधी देतात. हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा भाग होता आणि ते संधी देतील हाच एक अंदाज होता आणि तो खराही ठरला. कारण त्यांनी बघा पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री होणारे त्यावेळेस जयंत पाटील असतील किंवा आर आबा असतील, असे बऱ्याच लोकांना पहिल्यांदा त्यांनी आणि कॅबिनेटची चांगली मंत्रिपदं त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या पवारसाहेब. त्यामुळं त्यांचा एक त्याबद्दल विश्वास हा ठाम होता पवारसाहेबांवरती. आणि थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की 87ला वसंतदादांनी हात त्यांचा हातात दिला असं मी सांगितलं. त्यामुळं तो एक त्यांना विश्वास होता की बाबा पवारसाहेब आपल्याला राजकारणामध्ये चांगली लिफ्ट देतील. आणि लिटरली झालंय तसंच. तो हात पवारसाहेबांनी शेवटपर्यंत सोडला नाही. त्यांना जेव्हा पहिल्यांदा मिनिस्ट्री मिळाली तेव्हा आबांची प्रतिक्रिया काय होती, आणि त्या मिनिस्ट्रीचा आपण बघतो की आजही त्या कामाचा त्याची ओळख आहे आबांची त्या मिनिस्ट्रीद्वारे केलेल्या कामांमधनं. तर ती पहिली मिनिस्ट्री आणि त्याचं आबांचं काम आणि तुमचा त्याच्याशी कसा संबंध आला त्या संदर्भात? आमच्या चर्चा रेग्युलरली व्हायच्या. म्हणजे आता निवडणूक झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येते हे निश्चित झालं. मग परत लगेच चर्चा ह्या चालू झाल्या त्यावेळेस की बाबा आता मंत्रिपदं कोणती, आणि त्यांचं वाटप हे बऱ्यापैकी शिवसेना आणि BJPचं जसं वाटप होतं मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद, असंच काहीसं ते झालेलं होतं त्याच धर्तीवरती. म्हणजे ज्या पक्षाच्या जागा कमी आहेत त्यांचा उपमुख्यमंत्री आणि त्यांची खातेवाटप हे ठरलेलं होतं. तोच फॉर्म्युला यांनी अडॉप्ट केला.
मग कुठलं मिळेल ह्याच्यावरती आमच्या थोड्या चर्चा त्यावेळेस चालायच्या. तर आपल्याला अ, ग्रामीण विकास मिळेल हा अंदाज मी व्यक्त केला होता. पण ते मला म्हटले, "नाही, एवढ्या लवकर आपल्याला इतकं महत्त्वाचं खातं देणार नाहीत." मी म्हटलं, "नाही, याच्यामध्ये ते विचार आपल्या ग्रामीण विकासासाठी करतील असा माझा अंदाज आहे," म्हटलं. आणि झालं तसंच. परत मला आदल्या रात्री फोन आला. मंत्रिपद जाहीर व्हायच्या आदल्या दिवशी आणि साहेबांनी विचारलंय, फायनान्स की आर-डी-डी? बरं. आणि त्यातलं जे राहील ते जयंत पाटलांना जाईल. म्हणजे पहिला प्रश्न अच्छा. पहिला चॉईस मी तुम्हाला देतो असं पवार साहेबांनी सांगितलं. आणि मग काय करायचं म्हटले. मग मी म्हटलं, आपलं आता आपल्या आवडीचं खातं हे आर-डी-डीचं आहे आणि तुम्ही पण तेच घेणार म्हटले. म्हटलं, मला म्हणजे विचारला तुम्ही, आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून फोन केला असं मी गमतीने म्हणालो. नाही, नाही, काही आपले दुसरे मित्र आहेत ते सांगतात आपण फायनान्स घ्यावं वगैरे वगैरे. खूप मी महत्वाचं म्हटलं, खातं हां, फायनान्स. महत्त्वाचं खातं आहे आणि पहिल्या 4-5 खात्यांमध्ये त्याची गणना होते. प्रोटोकॉलनुसार आर-डी-डी हे तसं ज्युनियर आहे. म्हटलं, नाही, आपल्या आवडीचं आहे ना, तुम्हाला काम करायला वगैरे आपल्याला वाव जास्त राज्यभर हे आहे असं मला वाटतं. म्हटलं, मलाही तेच वाटतंय, तर आपण ते फायनल सांगून देऊ. आणि लिटरली त्यांना अर्ध्या तासात सांगा असं सांगितलं होतं. त्यावेळेत ती झालेली चर्चा अशी होती, ती हे म्हणजे रात्री 12-1 वाजता च्या दरम्यान. मग त्यांनी आर-डी-डी निश्चित केलं आणि मग फायनान्स हे जयंतरावांना मिळालं. मग त्यांचे जयंत पाटलांचे संबंध कसे होते? कारण एकाच जिल्ह्यातले नेते, त्याच्यामुळं स्पर्धा असते आणि एकाच वेळी तुम्ही जसं म्हणाल, तर एकाच वेळी पहिल्यांदा ही जी काही मंत्रिपदं मिळाली, त्याच्यामध्ये फायनान्स, परत आर-डी-डी. खरं तर सांगली जिल्हा म्हणजे तसा तो मंत्रिपदाचा खूपच त्यांच्याकडे असा एक काळ होता, की 2-2, 3-3 मंत्रिपदं हो, सांगली जिल्ह्यामध्ये असायची. म्हणजे पतंगराव गृहमंत्री कदम पदाच्या पतंगराव काळात कदम पण सुद्धा. होते. बरोबर, महसूल मंत्री होते. मग ह्या सगळ्या गोष्टी ते कसं बॅलन्सिंग व्हायचं? एकाच जिल्ह्यामध्ये इतके मोठे-मोठे प्रस्थ. त्याच्यामध्ये असं होतं की अ, आबा जिल्ह्यामध्ये फारसं त्यांच्या मतदारसंघाव्यतिरिक्त आणि त्यांचे हे व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये फारसं लक्ष द्यायचे नाही. त्यांचा विचार हा जास्त राज्यव्यापी असायचा. मागे अजितदादांनी पण एकदा बोलताना सांगितले की आबा मला मीटिंगमध्ये सांगायचे की मला जिल्ह्याचं काही सांगू नका, राज्याचं काय सांगा. असेल ते सांगा. तर त्यांचा व्यापक विचार हे असायचा. जिल्ह्यापुरतं मर्यादित राहायचं नाही. जसं मी सांगितलं की पहिल्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी राज्य फिरून दौरा काढलं. केला होता. म्हणजे तेव्हाच ते डोक्यात कुठेतरी होतं की पूर्णपणे आपल्याला म्हणजे राज्याचा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने, आणि मंत्रिपद हे राज्याचं असतं. आता एका जिल्ह्यामध्ये हे थोडेसे क्लॅश ऑफ इंटरेस्ट म्हणतो किंवा तसं व्हायचं अधूनमधून. पण ते स्वतः फार सहनशील होते आणि सावरून घ्यायचे या सगळ्या गोष्टी. म्हणजे कधी पतंगराव कदमांबरोबर डिफरन्सेस व्हायचे, कधी जयंतराव बरोबर व्हायचे. पण ते डिफरन्सेस कधी असे जाहीर पब्लिकमध्ये ते कधी येऊ द्यायचे नाहीत. आणि तिथल्या तिथं ते सावरून काहीतरी एक मध्यम मार्ग काढून अशीच त्यांची भूमिका असायची. मंत्रालयामार्फत त्यांनी जे काही केलेलं काम होतं त्या संदर्भात सर तुम्ही सांगा. आर-डी-डी. आर-डी-डीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं होतं की त्या काळात फायनान्स हे जयंतरावांकडे गेलं. तसे ते दोघं एकमेकांचे ॲडव्हर्सरी म्हणूनच परिचित आहेत सगळ्यांना आज पण. आणि त्या काळात काय होतं की शासनाकडं निधीची चणचण होती. म्हणजे युतीच्या याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेंडर्स वगैरे काढले गेले होते ते सरकार जायच्या अगोदरच. आणि राज्य हे आर्थिक संकटातून जात होतं. तर त्यातून त्यांनी विचारपूर्वक गाडगेबाबा अभियान हे डिझाईन केलं. किंवा कुठल्याही लोकसहभागातून पूर्णपणे ते अभियान त्यांनी राबवलं. त्याच्यामध्ये फारसं काही म्हणजे बक्षिसाची रक्कम सोडली तर त्याच्यामध्ये शासनाचं कुठलाही फंड त्याच्यामध्ये लागणार नव्हता आणि लोकांना एक पूर्ण एक लोक चळवळ होईल अशा पद्धतीने ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ते अभियान अतिशय म्हणजे गावागावापर्यंत फिरून त्यांनी ते लॉन्च केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. आणि त्याची अगदी युनोमध्ये युनिसेफनी वगैरे पण त्याची तारीफ केली त्या अभियानाची. आणि प्रचंड मोठं काम त्याच्यामध्ये झालं. आणि नुसती गावं स्वच्छ नाही झाली तर लोकांची मनही स्वच्छ त्याच्यामध्ये बऱ्यापैकी झाली. गावं एकोप्याने काम करायला लागली. स्पर्धा आणि ईर्ष्या गावागावांमध्ये लागली स्वच्छ ठेवण्यामध्ये. तर हे सगळ्यात मोठं त्यांचं काम होतं. त्याच्याशिवाय पाणीपुरवठ्यामध्ये त्यांनी बरंच काम केलं. कारण ते ग्रामविकास आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता असे 2 मंत्रिपदं त्यांच्याकडे होती. आता नवी मुंबईला पाण्याचा प्रश्न होता तर मोरबे धरण पूर्ण नवी मुंबईला त्यांनी असाईन करून दिलं त्या काळामध्ये. आज नवी मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. डोंबिवलीचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्यांनी. तर त्यांचं कसं होतं ना की आबा हे निवडणुकीपुरते राष्ट्रवादीचे होते. बाकी वेळेस ते पूर्ण राज्याचे होते.
हा त्यांचा कन्सेप्ट अतिशय क्लिअर होता. आणि जे आपली सत्ता आहे तिथं स्थानिक स्वराज्यामध्ये किंवा नाही हम्म. वगैरे, हे त्या गोष्टी कधी बघायचे नाहीत. बरं. सर्वसाधारण लोकांसाठी जेवढं काय करता येतं तीच त्यांची भूमिका राहिली होती. परत त्या काळामधला मला एक महत्त्वाचा निर्णय आठवतो की महिला सरपंचांना त्या काळामध्ये बरेच ठिकाणी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंगचं अधिकार द्यायचे नाही. अच्छा. हां. ते त्यांनी जी आर काढून सुरू केलं त्या ग्रामविकास ह्याच्यामध्ये. आणि ग्रामविकासमध्ये त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर हे एक लोक चळवळ उभी केली. त्यामध्ये बघा कसं आहे की छत्रपती शिवाजींचं स्वराज्य हे लोकसहभागातनं उभं राहिलं होतं. हे जे काही त्यांचं व्यासंगातनं आलेलं काही फंडामेंटल्स किंवा जे एक मूळ वैचारिक बैठक होती ना, ती फार साऊंड होती. आणि त्यातून ते अशा प्रोग्राम्स त्यांचे पुढं एक 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 निर्णय त्याच्यातून ते इव्हॉल्व होत गेले. आणि एक जनतेसाठी असलेली कायम तळमळ, आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं दिलं पाहिजे लोकांना, ह्याच्यातनं हे सगळं त्यांचं काम तसं चालू होतं. आणि पहिल्या 4 ते 5 वर्षामध्ये प्रचंड मेहनत करून राज्यभर सगळे दौरे करून त्यांनी हे अभियान अगदी राष्ट्रीय पातळीवरती ते आता नंतर अडॉप्ट झालं, पण त्याची दखल फार युनोपर्यंत त्यावेळेस घेतली गेली होती. पण आबा आबा जसं तुम्ही आत्ता सांगताय, की फार कल्पक म्हणजे दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीन केलं पाहिजे वगैरे. त्यांचा स्वभाव पण खूप मोकळा-ढाकळा. पण असा एक म्हणजे ग्रामीण चेहरा, ग्रामीण बाज असं असताना आबा जेव्हा परदेशात जायचे, एखादा दौरा वगैरे असायचा परदेशात वगैरे, तेव्हा म्हणजे आबांचं बिहेवियर कसं असायचं? त्यांना काय प्रॉब्लेम यायचा का परदेश दौऱ्यामध्ये? त्यावेळच्या काळामध्ये म्हणजे सोशल मीडिया नाही, काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये ते दौरे आणि त्या सगळ्या गोष्टी कशा असायच्या? म्हणजे फारसे परदेश दौरे झाले नाहीत. गृहमंत्री असताना 1-2 दौरे झाले होते. अ, सगळ्यात पहिला चीनचा दौरा त्यांचा झाला होता. बरं. म्हणजे तो पक्षाचं डेलिगेशन होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डेलिगेशन चीनला गेलं होतं. तर त्यावेळेस कसं होतं की त्यात थोडे अनकम्फर्टेबल असायचे, कारण सूट बूट वगैरे शिवायला लागायचे. त्यांच्याकडं सूट बूट तसे रेग्युलरली ते कधी वापरायचे नाहीत. म्हणून मग ते, पण त्यातही एक अत्यंत साधेपणा आणि नम्रपणा असायचा त्या सगळ्या वागणुकीमध्ये त्यांच्या. मला आठवते चीनला ते जात होते त्यावेळेस मग आम्ही त्यांना कपडे घ्यायला आणि शूज वगैरे घ्यायला गेलो. तर फारसे काही, आता मी म्हटलं बाबा आता आपण चीनमध्ये जातोय, तिथं जरासं चांगले आपले ब्रँडेड वगैरे शूज घेऊ. तर मग एका दुकानात गेल्यानंतर, म्हणजे मेट्रोचं दुकान होतं ते, काय असं फार इंटरनॅशनल ब्रँड नव्हतं. तर तिथे गेल्यानंतर आम्ही आपले 2-3 त्यांना सजेशन दिले. आणि ते तिथून मग मला म्हटले की नाही एवढे महाग काय आपल्याला घ्यायचं नाही आहे, म्हणून बाहेर पडले दुकानातून. पटकन चला कनवाय घेऊन निघूया म्हटले. तर गाडीत बसल्यावर मला म्हटले की अरे मी पहिली चप्पल कॉलेजला गेल्यावर घातली आहे. हे एवढे महागाचे शूज वगैरे काय, एक दौरा आहे त्याच्यासाठी एवढं काय हे असलं नाही चालणार म्हणे मला. तू येऊ नको म्हणे माझ्यासोबत. तू तर तिथं गेलो आणि असं खूप हे होतं. आणि तिथून मग आम्ही पुढे गेलो तर एक भाजीवाला तिथं समोर आमच्या कन्वॉयच्या आडवा उभा होता. त्याला मग पोलीस हटवायला लागले. तर ते स्वतः उतरले आणि म्हटले, "अरे हटवू नका त्याला. म्हणजे अ, त्याला त्याची भाजी तिथे विकू द्या. आपण गाड्या बाजूने वळवून घ्या आणि चला." आणि गाडीत बसल्यावर मला म्हटले, "गणेश काय चाललंय आपलं?" म्हटले, "आपण एसीमध्ये शूज विकत घेतोय आणि आपली भाजी रस्त्यावर विकत घेतोय." म्हटले, "ह्या आपण कुठल्या दिशेने विकास न्यायला लागलोय?" म्हणजे हे छोट्या-छोट्या गोष्टीतनं फार वेगळा विचार त्यांचा जो असायचा तो दिसायचा. आबांवरती यशवंतरावांच्या विचारांचा पण खूप पगडा होता. म्हणजे आपण आता सुरुवातीला वसंतदादा यांच्याबद्दल बोललो, त्याच्यामध्ये आपण यशवंतरावांबद्दल माझं बोलायचं राहून गेलं. तर त्यांची भेट नक्की कशी झाली होती आणि आबा त्यांच्याबद्दल काय सांगायचं? म्हणजे कशा पद्धतीने यशवंतरावांशी ते कनेक्टेड होते? यशवंतरावांचं असं आहे बघा, की त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये आजही लोकं हळवेपणानेच बोलतात. फार जिव्हाळ्याने बोलतात. तसंच आबांचं त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड जिव्हाळा वाटायचा यशवंतराव चव्हाणांविषयी. अ, मला वाटतं ते जिल्हा परिषद मेंबर असताना एकदा कराडला गेले होते. ती एक भेट मला त्यांनी सांगितलेली होती. अ, त्यांची झालेली. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी विचारलं तिथे कार्यकर्त्यांना, की आता मला जेवण करायचं आहे. तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का? तर सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं. कारण मोठ्या नेत्याला आपण जेवण झालं म्हणून असं कोण हो सांगत नाही. म्हणतो. तर आबा त्यात एकच आवाज असा आला त्या सगळ्या ह्याच्यातनं आबांचा, की नाही माझं नाही झालं जेवण म्हणून. मग त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना टेबलावर बसून जेवायला वगैरे ते बसवलं, जेवण झालं. पण तसं फारसे क्वालिटी इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर कधी त्यांचे झाले नाहीत, कारण तो कार्यकाल त्यांचा, तेव्हा ते जिल्हा परिषद मेंबरच होते आणि हे होते. पण यशवंतरावांचं सगळं साहित्य, भाषण त्यांचे सगळे सभागृहातले, सभागृहाबाहेरचे भाषणं वगैरे, हे सगळे प्रचंड त्यांनी वाचून काढलेले होते.
आणि त्यांचा अभ्यास त्यांच्याविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा कायम त्यांच्यावरती, आणि तो दिसत पण होता काम करताना, की त्यांची स्टाईल जर तुम्ही आता पाहिलं ना आपण महाराष्ट्रामध्ये, तर मला असे दिसतात 5 नेते. एक आहेत यशवंतराव चव्हाण, दुसरे आहेत वसंतदादा पाटील, तिसरे शरद पवार, चौथे बाळासाहेब ठाकरे आणि 5वे आर आर पाटील. हे 5च नेते मला असे दिसतात ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने हृदयामध्ये स्थान दिलं. बाकी अनेक नेते पॉप्युलर झाले इथे, म्हणजे फेमस झाले याच्यामध्ये, ते लोकांच्या मनामध्ये घर केलं. पण लोकांच्या हृदयामध्ये घर केलेले हे 5 नेते, असं मला माझं त्यांच्यासोबत काम करतानाचं, आणि मी बोलायचो सुद्धा त्यांना, की हे साधारण आपण त्या लीगमध्ये जातोय वगैरे असं. पण आबांचं त्याच्यावरती काय म्हणणं असायचं या लीग बद्दल? नाही, ते काहीच रिॲक्शन द्यायचे नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे तसे थोडा त्यांचा स्वभाव भिडस्त होता. काय स्वतःची त्यांनी कोणी आम्ही जवळच्या माणसांनी तारीफ केली वगैरे वगैरे, तर अजिबात काही ते हे करायचे नाहीत. उलटं निगेटिव्ह बोलायचे, की नाही आपला अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, आपण काय एवढं, ते खूप महान होते सगळे, असं सगळं त्यांचं हे असायचं. तर ह्या 5 नेत्यांपैकी सर्वात जास्त प्रभाव त्यांच्यावरती यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील आणि नंतर पवार साहेबांचा होता. तुम्ही बघा त्यांच्या भाषणाची जर तुम्ही शैली बघितली, ती बऱ्यापैकी यशवंतराव चव्हाणांशी मिळती-जुळती आहे, आणि प्रचंड मेहनत ते भाषणावरती घ्यायचे, आणि आमच्या बऱ्याच चर्चा पण व्हायच्या. भाषणाचं कुठलेही भाषण, ते स्वतः चांगले वक्ते असले तरी ते खूप मोठ्या प्रमाणावरती तयारी झाल्याशिवाय, त्याचं स्क्रिप्ट आदल्या रात्री पूर्ण तयार असल्याशिवाय ते हे करायचं नाही, भाषणाला जायचे नाहीत. आणि हे असं म्हणजे काम करण्याच्या पद्धतीत काही गुण त्यांनी यशवंतरावांचे घेतले, काही गुण लोकांची वागण्या बोलण्याच्या असतील ते वसंतदादांकडून घेतले, पवारसाहेबांकडनं थोड्याशा स्ट्रॅटेजीज आणि या सगळ्या गोष्टी, अशा प्रत्येकाकडनं थोडं थोडं त्यांनी असं टिपलेल्या होते स्वतःचं. म्हणजे ते तसे नशीबवान होते, कारण ह्या 3 नेत्यांचा त्यातल्या ह्या 3 नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता, आणि कमी अधिक प्रमाणामध्ये म्हणजे हे, आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व हे असं फुलत गेलं होतं, आणि त्या प्रत्येक गोष्टी ते असे अडॉप्ट करत गेले होते, प्रत्येकाकडून शिकत गेले होते. जसं तुम्ही म्हणालात सर, की इतक्या मोठ्या नेत्यांचा सहवास लाभणं हे सुद्धा म्हणजे आबांसारख्या व्यक्तीसाठी सुद्धा फार गरजेचं होतं, कारण आजच्या राजकारणात नेमका कोणाचा आदर्श घ्यावा यासाठी लोकांना आणि कार्यकर्त्यांना प्रश्न पडतोय. पण आबांविषयीची एक खंत किंवा एक हुकलेली गोष्ट म्हणून जिचा सातत्याने उल्लेख होतो तो म्हणजे मुख्यमंत्रीपद, की 2004ला राष्ट्रवादीला जे काही अभूतपूर्व यश मिळालं, 71 जागा त्यांच्या निवडून आल्या, तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा जो चान्स आहे, ज्याचा विषय सातत्याने राष्ट्रवादीचे नेते आत्ताही बोलत असतात, की त्यावेळी मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होतं, तर त्यावेळेस ते मुख्यमंत्रीपद आबांच्या किती जवळ आलं होतं आणि ते नेमकं कसं हुकलं मुख्यमंत्रीपद? तसं बरंच जवळ आलं होतं. कारण 71 जागा आल्यानंतर सोनिया गांधींनी कन्सेंट दिलं होतं पवारसाहेबांना, की तुमचे जास्त आलेत तर मुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या. बरोबर. मग त्याच्यामध्ये अजितदादा आणि आबांना गुप्तपणे बोलवून पवारसाहेबांनी दिल्लीमध्ये चर्चा केली, आणि विचारलं की बाबा द्यायचं झालं तर तुमच्या दोघांपैकी कोणाला करायचं. तर आबा सगळ्यात पहिल्यांदा म्हटले की बाबा माझा काही आग्रह नाही आहे मुख्यमंत्रीपदाबद्दल, दादा पक्षामध्ये माझ्यापेक्षाही सिनियर आहेत, तर त्यांना द्या. आणि अजितदादा असं म्हणाले की आर आरमुळं आपण अजितदादा कधी आबा म्हणायचे नाही, अच्छा. ते आर आरच म्हणायचे. तर आर आरमुळं आपण 1 नंबरला आलो आहे, तर पहिली संधी त्यांना द्या. एवढीच चर्चा झाली, आणि त्याच्यानंतर एक 7-8 दिवसांनी कळलं की मुख्यमंत्रीपदच नाकारलं गेलं. म्हणजे ते 7-8 दिवस आम्हाला असं वाटत होतं की आता आबा होतील मुख्यमंत्री, कारण त्यांनी आल्यानंतर तसं सांगितलंही होतं मला की आपलं जमतंय. तर पण काय त्यावेळेचे काय तत्कालीन पवारसाहेबांनी हा निर्णय का घेतला, ते काय आपण फक्त कल्पना करू शकतो. अशा पद्धतीनं म्हणजे ते आलेलं मुख्यमंत्रीपद गेलं त्या दरम्यान. पण त्याच्या आधीच आबा त्या आधीच्या विधानसभेच्या आधीच आबाकडे गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ आला होता. त्याच्यानंतर सुद्धा मुख्यमंत्रीपद हुकलं असलं तरी गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद अशा पद्धतीनं आबा तशा राजकीय करिअरच्या सर्वोच्च स्थानी होते त्यावेळेस. पण त्यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द जितकी गाजली तितकीच ती वादग्रस्त सुद्धा राहिली अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये. तर गृहमंत्रीपदाचं काम आबांचं त्याच्याविषयी खरं तर मला पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, आणि त्याच्यानंतर आपण जे काही वादग्रस्त झालं त्याच्याबद्दल बोलूयात सर. 2004ला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझं जे इंटरॅक्शन होतं तोपर्यंत माझी बदली ठाण्याला झाली होती, म्हणजे मी करून घेतली होती ठाण्याला. कारण त्यांनीच सांगितलं होतं की आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा आता व्याप आपला वाढतोय, तू जवळ कुठेतरी ये आता मुंबईला किंवा ठाण्याला.
तर मी औरंगाबादवरून ठाण्याला आलो होतो आणि आमचं आठवड्यातनं 2-3 दिवस भेटणं आणि चर्चा करणं आणि पुढच्या स्ट्रॅटेजीज ठरवणं वगैरे. मी मागच्याही मुलाखतीत बोललो हो. तसं. त्यात निवडणुकीची तयारी करणं वगैरे. आत्ताच्यासारखं काही प्रोफेशनल कंपन्या वगैरे तशा नव्हत्या त्या वेळेस. आणि मग हे थोडंसं त्यांच्याबरोबर काम करताना मी शिकत होतो. आणि मग उपमुख्यमंत्रीपद पदी हे झाल्यानंतर मी आपलं अभिनंदन करायला गेलो. तर मला म्हटले उद्यापासून ऑफिसमध्ये तिकडे जॉईन व्हायचं. बरं. त्या दिवसापासून मग मी 2004 पासून मग ॲक्च्युली फॉर्मली मी ऑफिसमध्ये आलो. खाजगी सचिव म्हणून. त्या पिरियडमध्ये जे काही 2004 ते 26-11 हा जो कार्यकाळ आहे ना, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं काम आबांनी केलेलं आहे. म्हणजे सुरुवात अशी झाली की जसं आम्ही 2004चा त्यांनी चार्ज घेतला गृहमंत्रीपदाचा, तर मुंबईमध्ये हातभट्टीच्या दारू पिण्यामुळं काही मृत्यू घडले. त्यावेळेस त्यांनी इमिजिएटली जवळजवळ एस-पी रँकचे 4 अधिकारी सस्पेंड केले आणि पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे जिथं कुठं होते, ती पूर्णपणे बंद करून टाकली. हा सगळ्यात पहिला त्यांचा मोठा निर्णय होता. त्याच्यानंतर म्हणजे ती निर्णयांची मालिकाच आहे एकापाठोपाठ एक. कारण तिथं त्यांची स्टेट्समनशिप आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान करणं वगैरे गाडगेबाबा अभियानामुळं झालं होतं. झालंच होतं. हो. पण ते ग्रामीण भागात पुरतं मर्यादित होतं. हे आता शहरी आणि ग्रामीण असं दोन्ही याच्यामध्ये त्यांचं इम्पॅक्ट होत होता गृह विभागामुळं. आणि नुसतंच गृह विभागाचंच हे नाही आहे. इतरही विभागाच्या कामासाठी ते आग्रही असायचे आणि हे बऱ्यापैकी करून घ्यायचे. उदाहरणार्थ मुंबई महापालिकेच्या नाक्यावरती प्रचंड प्रमाणात त्यावेळेस जकात नाके होते. GST वगैरे हो. यायचं होतं. तर भ्रष्टाचार चालतो असं काही इनपुट्स आले. तर त्यावेळेस त्यांनी त्या नाक्यावरती रेड्स केल्या. तर लगेच दुसऱ्या दिवसापासून कोट्यवधी रुपयाने इन्कम वाढलं होतं मुंबई महापालिकेचं. मस्त एक गृहमंत्री आणि मुंबई महापालिका काही संबंध संबंध नाही. नाही, तर बरोबर. असे हे झालं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय त्यांच्या दृष्टीने त्यांनी हे सांगितलेलं पोलीस भरतीचं. पोलीस भरतीचं तोपर्यंत जे हे होतं प्रक्रिया होती ती अशी चालायची की बाबा आमदारांनी काही सजेस्ट करायचे, खासदारांनी काही सजेस्ट करायचे, मंत्र्यांनी काही सजेस्ट करायचे त्या जिल्ह्यामध्ये. मग SP, DIG आणि काही वरिष्ठ अधिकारी त्यांचे काही रिकमेंडेशन देणार आणि बऱ्यापैकी वशिले चालायचे. तर ह्यामध्ये पूर्णपणे मेरिटवरती हे आणायचं याच्यासाठी त्यांनी स्वतः बऱ्याच मीटिंग्स घेऊन आत्ता जी अस्तित्वात आलेली पॉलिसी आहे ती त्यांनी आणलेली आहे रिक्रुटमेंटची. आणि ती एवढी ट्रान्सपरंट आहे ना, ते एकदा म्हटले होते की अगदी इंडियन आर्म फोर्सेस आणि इतर ज्या सुरक्षा संघटना आहेत केंद्रातल्या त्यांनीसुद्धा ती अडॉप्ट करावी. इतकी आपली महाराष्ट्राच्या पोलीस भरतीची जी योजना आहे ती चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर त्यांच्या काळात जवळजवळ 50-55 हजार पदांची भरती त्यांनी सुरू केली दर वर्षाला हे करून. त्या भरतीमध्ये सुद्धा मग सुरुवातीला कसं होतं की हे घडवणं खूप अवघड होतं. कारण इतके सत्ताधारी पक्षातले 150 आमदार ते नाराज होणार. कारण त्यांचं काही ऐकलं जाणार नाही. नंतर राजकीय पक्षाचे इतर जे काही खासदार वगैरे असतील त्यांना हे व्हायचं. तर त्याच्यामध्ये म्हणजे कोणाचंच ऐकायचं नाही आणि पूर्णपणे मेरिटवरती भरती करायची. हे चॅलेंज त्यांनी लिहिलं पेललं. त्याच्यामध्ये असं झालं होतं बाप की आमदार यायचे आणि त्यांची एक यादी देऊन जायचे की बाबा बरोबर. आमच्या एवढे तालुक्यातले आहेत. मतदारसंघातले हे एवढे आहेत. कारण ते पॅटर्नच तसं होतं. आत्तापर्यंत नाही, अगदी 70च्या दशकापासून पोलीस भरतीत ते तसंच चालत आलेलं होतं. आता जेव्हा केव्हा तुम्ही नवीन कुठली गोष्ट करायचा विरोध हा होतोच त्याच्यामध्ये. म्हणजे एक आमदार तर राष्ट्रवादीचे माझ्याकडे येऊन मला म्हणाले, "कोणता हा साने गुरुजीचा अवतार आमच्या पक्षात आलाय?" असं एक त्राग्याने बोलले. आणि आणि इतकी त्यांची कमिटमेंट होती पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या ह्या मुलांसाठी किंवा ह्यांचं पूर्णपणे कुठल्याही वशिलेबाजीने न होता पोलीस विभागाचं मेरिटवरतीच झालं पाहिजे सिलेक्शन. म्हणजे मला आठवतं की अंजनीमधले 3-4 मुलं होती त्यांच्या खुद्द गावातली त्या पहिल्या भरतीला. ओके. मग घरातून मला निरोप आला किंवा त्यांच्या आया येऊन तिथे घरी बसतायत. त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. आता गावातलेच आपले गृहमंत्री आहेत म्हटल्यावर ते जाऊन बसणारच आणि काहीतरी रिकमेंडेशन देणारच. तर आता मग एक फॉर्मॅलिटी म्हणून मी त्यांना सांगायला गेलो की आपल्या इथले गावातले 4 आहेत. तर त्यांनी मला विचारलं की आपल्याकडे अर्ज किती आलेत? 10,000ची पहिली भरती होती साधारण. मी म्हटलं साधारण 2.5-3 लाखाच्या पुढे आहेत. तर तडकन ते मला म्हणाले की
ह्या सगळ्यांना आया नाहीत का म्हटले. त्यांनी कुठं जायचं, ह्यांच्या गावात गृहमंत्री आहे म्हणून ते येऊन बसतायत म्हटले. तर ही जी काही कमिटमेंट होती ना घडवून आणायची, सर्वसामान्य गोरगरीब मुलांचं कल्याण व्हावं, ती फार उच्च कोटीची त्यांच्याकडं ते कमिटमेंट होती. आणि मग झालं असं की दुसऱ्यावरती जे नेते आमदार वगैरे विरोध करत होते, दुसऱ्या वर्षी ते प्रशंसा करायला लागले भरतीसाठी. कारण त्यांचंही व्हायचं काय, मतदारसंघामध्ये रिकमेंडेशन 70 यायचे, 100 यायचे, त्यातले 2-5 व्हायचे, बाकीचे नाराज नाराज व्हायचे. व्हायचे. हो. तर आता कसं आहे की तेच आमदार येऊन आम्हाला सांगायला लागले की आता आम्ही आबांच्या नावावर ढकलून मोकळे होतो, की आता काही होत नाही बाबा तुमचं काम. म्हणजे तर त्या ह्याच्यामध्ये हे त्यांनी खूप नेटाने हे केलं. दुसरं असं होतं की अधिकाऱ्यांना सवय नव्हती असं मेरिटवरती भरती करायची. मला आठवतं त्यामध्ये DIG आणि SP लेवलचे किमान 5 अधिकारी, IPS अधिकारी सस्पेंड केलेत, ज्यांनी गैरप्रकार करायचा प्रयत्न केला. मला वाटतं चंद्रपूरला की कुठे गैरप्रकार उशिरा लक्षात आला 6 महिन्यानंतर. त्या मुलांचं जे वशिलेबाजीने आत रिक्रूट झाले होते, त्यांचं जवळजवळ 8-9 महिन्याचं ट्रेनिंग झालं होतं. बरं. तर त्यांना ट्रेनिंगमधून टर्मिनेट करून घरी पाठवलं चौकशी करून. आणि जवळजवळ 5 IPS त्या ह्याच्यामध्ये सस्पेंड केलेले आहेत. म्हणजे टोटल त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 13 IPS त्यांनी सस्पेंड केलेले आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे दारूबंदी असेल किंवा ह्याच्यात असेल. आबांचा जो डान्स बार बंदीचा निर्णय होता, तो पण म्हणजे त्यावेळेस तो निर्णय ज्या पद्धतीनं घेण्यात आला त्याच्यावर तितकीच टीका पण झाली आणि तितकंच त्याचं कौतुकही झालं. तर तो निर्णय कसा घेतला होता आणि त्यामागची पार्श्वभूमी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर कशा पद्धतीनं प्रतिक्रिया आल्या होत्या? असं झालं होतं की खूप म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जसं म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी गृह विभागाला आंतरबाह्य बदलायचं असं हे केलं होतं. आणि जे काही सेट प्रेसिडेंट आहेत, जसं बदल्यांमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केले, भरतीमध्ये आमूलाग्र बदल केले. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं होतं की मुंबईचं अंडरवर्ल्ड पूर्णपणे समूळ नष्ट करायचं. आणि त्याच्यात ट्रिगर पॉईंट थोडासा असा होता की ते एकदा आम्हाला असेंब्लीमध्ये त्या कॉरिडॉरमधून चालताना त्या विधानसभेमध्ये अरुण गवळी आमदार म्हणून निवडून आला होता. हो. ते आम्हाला एकदा क्रॉस झाले आणि क्रॉस झाल्यावर त्या दिवशी रात्री मला म्हणाले की हे काही करून आपण समूळ उच्चाटन आज एक दिसतोय म्हटले, उद्या अनेक दिसतील इथे. तर या सभागृहामध्ये तर आलेच नाही पाहिजे, पण आपण ते जोपर्यंत समूळ उच्चाटन करत नाही तोपर्यंत ते करत नाही. मी डान्स बारच्या याच्यावर नंतर येतो, पण त्याची ही पार्श्वभूमी तिथून चालू झाली की मग त्याच्यात असं होतं की मग आणि कसं आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट कुठलाही एखादी गोष्ट राबवायची तर प्रचंड रिसर्च आणि अभ्यास लागायचा. हे आत्तापर्यंत काय झालं आहे, आपण ते गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून एन्काउंटर्स वगैरे चालू झाले, मग त्याचा काय परिणाम झाला. त्याच्यामध्ये असं झालं की ते मीडियामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट जास्त प्रसिद्ध झाले, पण अंडरवर्ल्ड काही संपलं नाही. ते तसंच चालू होतं कमी अधिक प्रमाणामध्ये. तर मग मी माझ्या वाचनात आलेलं शिकागोचं 1930च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये अंडरवर्ल्डचा प्रचंड फायदोस होता. तो तिथल्या प्रशासनाने कसं संपवलं ही केस स्टडी होती. ती मी त्यांना दाखवली, चर्चाही केली. तर त्याच्यामध्ये असं होतं की जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आर्थिक गंडस्थळावर हल्ले करत नाही तोपर्यंत अंडरवर्ल्ड संपत नाही. एन्काउंटर्सनी काय होतं, तुम्ही 4 लोक एलिमिनेट होतात तर लगेच 8 नवीन रिक्रूट होतात आणि ते काही कधी संपत नाही. तर मग आम्ही पूर्ण त्याचं मॅपिंग केलं की त्यांचे आर्थिक स्रोत काय काय आहेत मुंबईतले, नंतर अंडरवर्ल्डचे गुंतवणुकी कुठे कुठे आहेत. म्हणजे त्यांना मेनली फिल्म इंडस्ट्री आणि रिअल इस्टेटमध्ये जास्त आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडीफार, असे हे 2 सेक्टर होते ज्याच्यामध्ये त्यांच्या गुंतवणुकी असायच्या. आणि तिसरं होतं डान्स बार. तर ह्या सगळ्या लार्जर स्कीमचा तो एक पार्ट होता डान्स बार बॅन करणे. त्याच्यावरती मग परत डान्स बारचा पूर्ण गोपनीय सर्वे आम्ही केला, किती डान्स बार्स आहेत वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस एक घटना अशी घडली की एका मुलाने आईचा खून केला होता डान्स बारच्या व्यसनापायी. दागिने घेऊन विकून मग दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला ते पैसे उडवून पोलीस स्टेशनला हजर झाला. इतकी ती विदारक घटना होते. मग ते पुण्यामध्येच इथं आपल्या पोलीस करमणूक केंद्राचं उद्घाटनाला आले. त्याच दिवशी ती बातमी त्यांच्या कानी आली होती. तर ते म्हटले की करमणुकीची एवढी मोठी किंमत समाज म्हणून आपण द्यायला लागलो आहे, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्याच्यावर मग पुढं केसरीने अग्रलेख लिहिला आहे. बरं. हां.
मग ते आम्ही जनरली फॉलोअप घ्यायचो आपली दौरा झाला की दुसऱ्या दिवशीच्या बातम्या वगैरे काय त्यावेळेस प्रिंटवरती जास्त भर होता. इलेक्ट्रॉनिक जस्ट येत होतं माध्यम पुढं. तर त्याच्यामध्ये अग्रलेख वाटल्यावर मला म्हटले, "अरे केसरीसारख्यांना वृत्तपत्राला अग्रलेख लिहावा वाटतं. आपण हे सिरियसली आणि लवकर केलं पाहिजे." आणि मग त्याच्यानंतर जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये अ, अ, आमदारांनी मला वाटतं पनवेलचे आमदार होते. हं. त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये तो निर्णय जाहीर केला. आता तो निर्णय जाहीर करायच्या अगोदर हं. भरपूर पूर्वतयारी केली होती. कायदेशीरदृष्ट्या काय काय करावं लागणार आहे. बरं. मुंबई पोलीस कायदा जो आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करावी लागणार होती. हं. म्हणजे रेस्टॉरंटचं लायसन आणि या सगळ्या गोष्टी. एंटरटेनमेंटचं लायसन्स याच्यामध्ये अमेंडमेंट्स करावे लागणार होते. मग त्या अमेंडमेंट्स ह्या आधी प्रशासनासमोर जाण्याच्या पूर्वी ते स्वतःच इतका आम्हाला मेहनत करायला लावायचे त्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये काय आता मला आठवतंय त्यावेळेस जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी रिटायर झाले होते. हं. त्यांच्याने आबांचे वैयक्तिक संबंध चांगले होते. तर मला म्हटलं, "तू हे घेऊन त्यांच्याकडे जा." मी बोललो त्यांच्याशी आणि ह्या कायद्यामध्ये कसे-कसे बदल करता येतील, काय-काय करायला लागेल. म्हणजे ह्या चर्चा ते अगोदर त्या क्षेत्रातल्या जाणकार, तज्ञ व्यक्तीशी करून मगच असेंब्लीत सामोरं जायचे. बरं. जनरली लोकांना ते स्पॉन्टेनियसली बोललेत असं दिसायचं, पण मागे प्रचंड त्याच्यामध्ये मेहनत झालेली असायची. तर अशा पद्धतीने ते डान्स बार पूर्णपणे बॅन केलं. जेव्हा आम्ही डान्स बारचा सर्व्हे केला होता, हं. तर त्यावेळेस तर म्हणजे मोठी कसरत होती, की त्याने सांगितलं, की पोलिसलाही कळलं नाही पाहिजे, प्रशासनात कोणाला कळलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने मला सर्व्हे करून पाहिजे. म्हणजे इथं काय चालतं. आणि तो सर्व्हे मोठा इंटरेस्टिंग आम्ही फार काय बरेच हौशी लोकं असतात, एन-जी-ओज असतात, ह्यांना घेऊन हाताशी आम्ही सायलेंटली तो सर्व्हे केला होता. तर जवळ डान्स बारचा ओनर हा जवळ गव्हर्नमेंटचे अधिकारी, राजकारणी आणि अंडरवर्ल्डचे लोक हं. त्यांना मिळून असे 30 पॉईंट होते, जिथं त्याचा महिन्याला हप्ता जात होता. बरं. म्हणजे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स 10-15 हं, होते. हं. म्हणजे पोलिसच एक आहे असं दिसतं असं नाही. आपल्याला, हां. तसं नाही आहे. हे सगळं स्टार्किंगली आमच्या समोर आलं. अनेक डिपार्टमेंट्स आहेत. महापालिका आहे, हं. भरपूर आहेत त्याच्यामध्ये. लेबर डिपार्टमेंट आहे. सगळेच हे होते त्याच्यामध्ये आणि मग त्या फिगर्स आल्या. कोण किती-किती हप्ते घेतो, काय करतं वगैरे, वगैरे. मग त्याच्यात अंडरवर्ल्डचंही हे होतं. सप्लाय होता त्यांना म्हणजे आर्थिक मदत त्यांना तिकडे जात होती. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता, की मुंबई वगळता बाहेरचे आपण पहिले बंद करू हं. आणि नंतर हे करू. पण मग नंतर कायदेशीर मत असं आलं, की असं तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत. कायदा बदलायचा तर तो पूर्ण राज्याला लागू सगळ्यांनाच. होईल. आणि पुढे मग बरंच त्या लॉबींनी तो निर्णय कोर्टामध्ये हाणून पाडण्याचा किंवा राज्यपालांकडनं ते विधेयक परत पाठवण्याचं असे बरेच प्रकार घडले त्या काळामध्ये. तर पण ते स्वतः अत्यंत ठाम होते. शेवटपर्यंत त्यांनी तो निर्णय याच्यापर्यंत तडीस नेला त्यांनी. आता जसा हा निर्णय होता, ज्याची चर्चा झाली, तसाच निर्णय नाही ॲक्चुअली त्या गोष्टीची खूप चर्चा झाली. त्यानंतर आबांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तो म्हणजे 26/11चा मुंबईवरचा हल्ला. तर त्या हल्ल्यानंतर जी काही म्हणजे देशभरातच त्या हल्ल्याची कारण खूप मोठा दहशतवादी हल्ला होता तो. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख आणि गृहमंत्री म्हणून आर. आबा यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका पण झाली होती. ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न. पण त्यानंतर आबांनी एक स्टेटमेंट केलं होतं, अशी जी चर्चा झाली, की बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती है. त्याच्यानंतर त्यांचा तो राजीनामा झाला. तर त्या सगळ्या घडामोडी नक्की काय घडल्या होत्या? यावरती जी मीडियातनं जी प्रतिक्रिया आली किंवा देशभरातनं जो संताप व्यक्त केला, राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी आबांची मनस्थिती एकंदर काय होती सगळी? तर की मी 26/11चं जरा विस्ताराने तुम्हाला सांगतो. हं. त्या दिवशी साधारण बघा, की 9:20 पहिलं फायरिंग झालं. अ, याच्यामध्ये लिओपोल्ड कॅफेमध्ये आणि त्या दिवशी मी सोबत नव्हतो. दुसरे आमचे प्रायव्हेट सेक्रेटरी संजय सरोदे होते सोबत आबांच्या आणि नुकत्याच त्यांच्या आपल्या मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये काही हिंदू संघटनांचे इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्या साध्वी प्रज्ञा वगैरे यांना अटक झालेली होती. बरं. जस्ट आणि त्या याच्यात हेमंत करकरे वगैरे यांनी ती कारवाई केली होती. ATSचे प्रमुख होते आणि त्या दिवशी रात्री 8:30 पर्यंत ही मीटिंग चालू होती बरं. बंगल्यावरती म्हणजे आबांच्या समोर आणि सामनानी अग्रलेख लिहिला होता टीका करणारा कारण त्याच्यामध्ये पोलीस हे हिंदू संघटनांच्या मागे लागलेत वगैरे असं साधारण तो सूर होता. तर अधिकारी थोडेसे नाउमेद झालेले होते म्हणजे विशेषतः करकरे साहेब कारण हे आबांनी मला सांगितलं की ते येऊन त्यांना म्हणत होते की मी आता राजीनामाच देतो. इतकं आपण काम करतोय तर आपल्यावरती खूप ॲलिगेशन्स विनाकारण व्हायला लागले. म्हणजे अँटी हिंदू वगैरे असं असं नॅरेटिव्ह वगैरे बिल्ड करण्याचा प्रयत्न त्या
त्याच्यात झाला होता. आणि त्याच रात्री हे दुर्दैवाने हा हल्ला घडला उशिरा, म्हणजे 9:30 वाजता. म्हणजे हेमंत करकरे तर लिटरली 8:30 वाजता आबांच्या इथून निघून गेलेत आणि पुढं 2 तासामध्ये ते शहीद झालेत तिकडे लढताना. मीटिंग त्यांची संपली 8:30ला. आणि जेव्हा हे चालू झालं आणि मी त्या दिवशी नव्हतो तिथे, घरी होतो, तर मी फोन केला. तेव्हा आबा कंट्रोल रूमला, DG कंट्रोल रूमला पोहोचले होते आणि तिथून ते मार्गदर्शन करत होते. म्हणजे त्या परिस्थितीत घरी नाही बसले. लगेच जसं झाली आहे फायरिंग म्हटल्यानंतर कुठलीही पर्वा न करता सिक्युरिटीचा वगैरे ॲडवाईस होता की तुम्ही तिथून सोडू नका वगैरे. ते मलबार हिलवरून निघाले, सरळ मंत्रालय क्रॉस करून DG ऑफिसच्या कंट्रोल रूमला जाऊन बसले होते. मग मला म्हटलं की तुम्ही मीडिया ट्रॅक करा, मीडियामध्ये काय काय येतं काही नाही हे ट्रॅक करून मला ब्रीफ करत राहा कंटिन्युअसली. असं ते प्रत्येकाला एक 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 काम वाटून आमच्या टीममधले हे चालू होतं. आणि तिकडं हे चालू होतं. साधारण 10:40 इंडिया टी व्हीवरती एका ताजमधल्या टेररिस्टचं डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन लाईव्ह चालू झालं. आणि हे मला माझ्यासाठी धक्कादायक होतं, कारण मी जवळजवळ 4 वर्ष गृह मंत्रालयामध्ये केंद्रीय यंत्रणांबरोबर कोऑर्डिनेशन वगैरे केले. त्यांना मी लगेच फोन करून सांगितलं की बाबा हे मला जरा गंभीर दिसतंय. आणि मला म्हटले नंबर त्या टेररिस्टचा ह्या चॅनलला मिळाला कसा असेल इतक्या लवकर. तो इंडियन नंबर होता, सिम कार्ड. त्याच्यावरती ते बोलत होते. तुम्ही आजही ते क्लिपिंग्स काढून बघू शकता. हो हो आहे ते. मला टायमिंग आठवतं, 10:40ला त्यांनी त्या टेररिस्ट बरोबर इंडिया टी व्हीच्या जर्नलिस्टने इंटरव्ह्यू चालू केला लाईव्ह. तिथं प्रत्येकजण आपापल्या TRPसाठी धावपळ करत होता. एकीकडे आपण एक लढाई लढत होतो, मुंबईचे पोलीस दल, आणि इकडं हे पाठीमागं जे काही चाललेलं होतं ते मी आज तुम्हाला सांगतो. मग माझ्या लक्षात आलं की अरे हे यंत्रणेतलेच कोणीतरी नंबर त्यांना दिलेला असू शकतो. कारण झालं काय होतं, मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण त्याचं नंतर इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं, माहिती घेतली, त्याला असं होतं की 9/11 नंतर CIA आणि आपल्या यंत्रणांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन चालू झालेलं होतं 2003 नंतर, माहितींची देवाणघेवाण वगैरे. त्यामुळं पाकिस्तानमध्ये काही घडामोड घडत असेल तर CIA बऱ्याच वेळा माहिती आपल्या यंत्रणांना देत होती. हे फ्रेंडली टर्म्सवरती चालू होतं, म्हणजे आपण आपली माहिती त्यांना शेअर करत द्यायची. होतो आणि ते करत होतं. हे काही ऑफिशियली हे नव्हतं, पण माहिती होतं की हे चालेल. सप्टेंबर 2008मध्ये पहिला इनपुट CIAने दिलेला आहे आपल्या यंत्रणांना की बाबा पश्चिम किनाऱ्यावरती कुठल्या तरी एका शहरावरती, प्रमुख शहरावरती, मग आता जामनगर आहे, सुरत आहे, बडोदा आहे आणि मुंबई आहे, हे प्रमुख शहर आहेत, याच्यावरती दहशतवादी हल्ला होणार आहे आणि हॉटेल्स टार्गेट केले जाणार. बरं. तो रिपोर्ट त्यावेळेस आला, IB कडून आला, पण तो फारच असा अगदी हवामानाचा अंदाज असतो तसा तो जनरलाइज्ड हे होता. म्हणजे काय ॲक्शन काय की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण घेऊ शकतो थोडीफार, असा होता. जेव्हा 26/11 घडलं त्यावेळेस इतकी पर्टिक्युलर माहिती CIAने आपल्या यंत्रणांना शेअर केलेली आहे, ती 18 नोव्हेंबरला केलेली आहे. बरं. 26च्या अगोदर 18, म्हणजे तुम्ही बघा जवळजवळ 8 दिवस अगोदर त्यांनी माहिती शेअर केली. त्या माहितीमध्ये MS अल्फा नावाचं जहाज कराची बंदरावरून निघालं आहे, त्यावर इतके टेररिस्ट आहेत, त्याच्यावरती अमुक अमुक सॅटेलाईट फोन आहेत, त्याचे हे आत्ताचे करंट कोऑर्डिनेट्स आहेत, हे 18 तारखेला माहिती दिलेली, कोऑर्डिनेट सकट. ती 18 तारखेची माहिती नेव्हीकडं किंवा कोस्टगार्डकडं 22 तारखेला गेली आहे. तोपर्यंत त्यांचे लोकेशन चेंज झालेले आहे आणि ते कुबेर या बोटीवरती ते तोपर्यंत चढून गेले. आता हा प्रशासकीय लॅक्स होता. आता तुम्ही जर बघितलं अगदी 62च्या युद्धापासून ते कारगिलपर्यंत एक 71चं युद्ध जर सोडलं तर प्रत्येक वेळेस केंद्रीय यंत्रणांचं फेलियर हे समोर आलेलं आहे. ते याही वेळेस होतं आणि ते लपवण्यासाठी म्हणून त्यांनी आम्ही कसे हे करतो, तर पहिलं एक त्यांनी मीडियामध्ये त्यांचा स्वतःचं PR असं चालू केलं की बाबा आम्ही सप्टेंबरमध्येच कळवलं होतं वगैरे. मग नंतर त्यांच्यावरती काही येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी काही नंबर शेअर केले या टेररिस्टचे मीडियामध्ये आणि त्यांची लाईव्ह हे दिलं, कारण त्यांना मीडियाचा सपोर्ट पाहिजे होता म्हणून केलं हे. मग त्याच्यानंतर आबांना मी लगेच इमिजिएटली सांगितलं, तेव्हा शिवराज पाटील गृहमंत्री होते, की बाबा हे लाईव्ह सगळं बंद करा जे चाललंय ते, त्याच्यामुळे त्यांना तिकडे पाकिस्तानमध्ये ते लाईव्ह पाहतायत आणि आणखी इन्स्ट्रक्शन त्यांच्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट आहे. तर हे नंबर आले कसे, तर जेव्हा CIAने इनपुट दिला होता त्यावेळेस त्यांनी इंडियन सिम कार्ड नंबर पण हे कुठले वापरणार आहेत, त्यांनी कुठले इंडियन सिम कार्ड परचेस केलेले आहेत
ते वेस्ट बेंगॉलमध्ये परचेस केले होते बरं. आणि ते देणार आहेत ही इथपर्यंत माहिती दिलेली होती. केंद्रीय हां, यंत्रणांना आणि सगळे. ते जेव्हा इथं आले त्यावेळेस फोन चालू झाले आणि मग त्यातलेच काही नंबर यांनी आपल्या यंत्रणा ते फोन ट्रॅक करत होत्या. पण हे कम्प्लिटली मिस झालेलं आहे त्यांच्याकडनं. कम्प्लीट मिसकॉर्डिनेशन आहे आपल्या राज्याला सांगण्यातच आलं. सांगण्यातच आलं नाही पर्टिक्युलरली बाबा या तारखेला. आणि कारण हे चालू होतं आणि म्हणून तर तो नंबर शेअर केला गेला. त्यांना उशिरा लक्षात आलं की अरे हे इतकं गंभीर प्रकरण आहे आणि हे मग जागे झाले आणि त्यांनी हे चालू केलं. त्याच्यानंतर जे काही झालं, आता ह्या सगळ्या बघा केंद्राच्या यंत्रणा कुठेही आपल्या ह्याच्यात नसताना डायरेक्ट मुंबईमध्ये जेव्हा अटॅक चालू झाला, आपलं पोलीस दल हे प्रचंड निर्धाराने आणि शूरतेने लढून आपले अत्यंत महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. तुकाराम ओंबळेसारखा हे पकडण्यामध्ये शहीद झाला. म्हणजे महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं पोलीस दल हे प्रचंड ताकदीने त्यांच्याशी सुरुवातीचा मुकाबला केला. नंतर त्याच्यामध्ये केंद्राच्या आपले कमांडोज वगैरे आले दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत. तर तोपर्यंत तर हे मुकाबला करत होते. पण मग यात काय होतं जनरली की आपल्यावरती काही बालंट येऊ नये म्हणून मग हे कोणावर तरी ढकलायचं. तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा शिवराज पाटलांवरती ढकललं गेलं. नंतर विलासराव देशमुख आणि आर पाटील टार्गेट केले. तुम्ही बघा चूक कोणाची होती? यंत्रणांची. राजीनामे कोणी दिले? महाराष्ट्रातले 3 प्रमुख नेते शिवराज पाटील, राराबा आणि विलासराव देशमुख. तर मग त्याच्यानंतर कसं आहे की आता यांचे राजीनामे होते म्हटल्यानंतर कसं आहे की मग त्यांचे जे काही राजकीय ॲडव्हर्सरी असतात ते पण ॲक्टिवेट होतात. अशा सगळ्या गोष्टी असतात. आता तुम्ही आबांच्या स्टेटमेंटविषयी बोलला. बरं, ही जे काय मी बोललो आहे आत्ता हे आपले मेजर मारुफ रजा म्हणून इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सिक्युरिटीमधले एक्सपर्ट आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक लेख आहे तो. ह्या लेखामध्ये हे सगळे उल्लेख आलेले आहेत. कन्फ्रंटिंग टेररिझम म्हणून 2009 साली आलेलं पुस्तक आहे. बरं. आम्ही जी माहिती काढली ती त्याच्यामध्ये त्यांनी पण रिसर्च करून लिहिलेली आहे की हे सगळं केंद्रीय यंत्रणेच्या गलथानपणामुळं हा 26/11चा हल्ला घडला. पण त्यांच्यावरती टीका टिप्पणी मीडियाने तरी कधी केली का? तर मीडियाचा रोख आपल्याकडे येऊ नये म्हणून त्यांनी जी काही काळजी घेतली त्याच्यामध्ये ह्या 3 नेत्यांचे बळी गेले. त्या वाक्याबद्दल तुम्ही सांगत होता. हां, वाक्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं तर तुम्ही ती क्लिप काढून पहा. प्रश्न त्यांना असा विचारला होता त्या पत्रकारांनी की बाबा क्या आप मानते हैं क्या कंप्लीट इंटेलिजन्स फेलियर हुआ है? ॲक्च्युली झालेलाच होता. पण एक गृहमंत्री म्हणून ते डिफेंड करायला गेले. ते म्हटले की इतने बड़े शहर में एकाध हादसा होता है तो इसका मतलब ये नहीं है कि कंप्लीट फेलियर हुआ. त्याच्यात बड़े बड़े शहरों में छोटे छोटे हादसे हा आहे त्यांचा कुठेही त्यांचा उल्लेख नाही आहे. नंतर आम्ही म्हणजे कायदेशीरदृष्ट्या त्याच्यावरती ज्या चॅनलनी झी न्यूज हिंदीनी पहिल्यांदा हे चालवलं आणि मग ते बाकीच्या चॅनलने पिकअप केलं. त्याच्यावर मी त्यांना म्हटलं होतं की आपण हे असं स्वीकारायचं नाही, आपण त्यांना कायदेशीर नोटिसेस देऊन हे करूया. पण मग नंतर असं लक्षात आलं की बाबा ह्याच्यानी परत आणखी विनाकारण आपण कारण त्या याच्या पाठी काही राजकारणी दडलेलं होतं थोडंसं. ते का घडवलं गेलं काय त्याच्यामध्ये मग ते आबांना नको होतं. ते म्हटले नको या सगळ्या गोष्टी करायला. कायदेशीरदृष्ट्या आपण बरोबर आहे पण राजकीयदृष्ट्या नको. ती कॉन्ट्रोवर्सी टाळूयात असं म्हटले ते. मग आता हा सगळा जो काही मग गदारोळ झाला त्यांच्या त्या वाक्यानंतर, मीडिया ट्रायल्स चालू झाल्या, त्याच्यानंतर मग जेव्हा राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा आबांची मनस्थिती नक्की कशी होती आणि राजीनाम्यानंतर त्यांच्या पॉलिटिक्समध्ये त्याचा कसा फरक पडत गेला? त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आम्ही चर्चा जेव्हा केली राजीनामा द्यायच्या आदल्या दिवशी की काय केलं पाहिजे, हो तर ते ह्या मताचे होते की आपण राजीनामा दिला पाहिजे. कारण हे विनाकारण आपल्याला टार्गेट केलं जातं आहे. तर ठीक आहे आपण कुठे आपलं चुकलेलं नाही आहे पण तरीसुद्धा आपण एक नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देऊया. आणि मग त्यांना असं सांगण्यात आलं होतं की पक्षाकडं राजीनामा देऊन ठेवा. बरं. पण त्यांनी राज्यपालांकडे पाठवून दिलं आणि ते मुक्त झाले त्याच्यातून आणि मग तासगावला निघून गेले. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या करिअरवरती म्हणाल तर तिथून त्यांना परत कधी उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्या घटनेनंतर. गृहमंत्री परत ते झाले पुढच्या पंचवार्षिकसाठी. पण उपमुख्यमंत्रीपद त्यांना कधी देण्यात आलं नाही. ते प्रदेशाध्यक्ष केलं कारण 2009ला लगेच 2 निवडणुका होत्या, लोकसभा आणि विधानसभा. तर त्या दोन्ही निवडणुकामध्ये ते प्रदेशाध्यक्ष होते आणि पुन्हा ते आमदार निवासला राहायला गेले त्या राजीनाम्यानंतर. म्हणजे
तो जो पिरियड होता म्हणजे आपल्या सगळ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं किंवा तो एक फेम किंवा एक राज्याचं नेतृत्व म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून सुद्धा चर्चेत येणं आणि त्याच टेन्युअरमध्ये राजीनामा द्यावा लागणं ह्याचा त्यांच्या मनस्थितीवरती म्हणजे कसा फरक पडला होता आणि त्यातनं ते परत कसे वरती आले? नाही, त्यांचा एकतर बघा स्वभाव हा पहिल्यापासून थोडासा संघर्ष करणे, नंतर संघर्षातून परत आपलं यश उभं राहायचं. पुन्हा उभं राहायचं हा होता. बऱ्याच लोकांनी त्या काळामध्ये बाबा तुम्ही असं असेल तर इतकं तुम्ही काम केले राष्ट्रवादीसाठी आणि हो. तुम्ही सोडून जा असं राष्ट्रवादीतले काही लोकांनी सांगितलं होतं. पण ते काही त्यांच्या मनात पण नव्हतं कधी. त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षपद लगेचच 1-1.5 महिन्यातच प्रदेशाध्यक्षपद झालं आणि त्यांना थोडंसं सुरुवातीला असं वाटत होतं की अरे म्हणजे लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी झालाय का वगैरे वगैरे. पण तसं नाही. त्याच्यानंतर बघा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये 2 महिन्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीची रॅली झाली होती आणि जसं त्यांचं नाव भाषणासाठी पुकारलं गेलं तर त्यावेळेस जवळजवळ 1 लाखभर लोक उठून एक 5 मिनटं टाळ्या वाजवत उभे होते. म्हणजे त्यांना बसवावं लागलं खाली की आता भाषण चालू होते बसा. त्यामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी कधी कमी झाली नाही. कारण ह्या एका घटनेमुळं मी आता तुम्हाला सांगतो की राजीनामा झाला त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे बालकृष्णन म्हणून एडिटर होते, पॉलिटिकल चीफ होते तेव्हा. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी नाश्त्याला बोलवलं होतं चर्चा करायला. ते वसंतदादापासून वगैरे वसंतदादांचे चांगले परिचित होते. तर मी एक साधी घटना सांगतो की कसं त्याच्यामध्ये फरक पडला नाही. तर त्यांच्या घरी मोलकरीण आली सकाळी सकाळी. मी नाश्त्याला गेलो आणि मोलकरीण आली आणि तिने आल्या आल्या हे सांगितलं की म्हणजे ती मराठी हे होती, बाजूच्या झोपडपट्टीत राहत असेल. ते म्हटले की आमच्या माणसाला त्यांनी काढलं बघा. तर यांनी विचारलं कोण तुझा माणूस? ते आबांना काल काढलं की तिकडून म्हटली. आता आमच्या इथं परत गोंधळ चालू होणार वगैरे आणि ती रडायला लागली. म्हटलं तुला काय झालंय? ते मग तुझ्यासाठी काय केलं होतं त्यांनी? म्हणजे नाही आमच्या इथं 4 वर्ष हातभट्टी बंद होती त्यामुळं फार चांगलं आमचं चाललेलं होतं. आता परत हातभट्टी चालू होणार, आता परत गोंधळ भांडणं हे आमचे नवरे पिऊन येणार असं सगळं चालू. म्हणजे सर्वसामान्यांचं परसेप्शन, अभिजनांचं परसेप्शन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर त्यांच्या पॉप्युलॅरिटीमध्ये कधी हे नाही झालं. हां, मीडियामध्ये मग त्यांना कसं असतं की मीडियामध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे ते नेहमी म्हणायचे की आपण दगड कधी बाबळीच्या झाडाला मारत नाही, आंब्याच्या झाडालाच दगड मारतो. तसं त्यांची एक लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांमध्ये रुजलेली इमेज आहे ती लार्जर दॅन लाईफ अशी झालेली होती. तर त्यावेळेस हे हल्ले होतच असतात. माध्यमामधून होतात, वेगवेगळ्या संस्थांमधून किंवा वेगवेगळ्या लेवलवरून होत असतात. पण तो एक कुठल्याही नेत्याच्या ह्याच्यामध्ये मग अगदी तुम्ही कोणताही नेता घ्या, राजकीय नेता, त्यांच्यामध्ये हे उतार चढाव हे त्यांच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की म्हणजे त्या गृहमंत्रीपदाच्या 4 वर्षाच्या काळामध्ये 70% मीडियाचं कव्हरेज हे आर पाटील यांच्यावरती असायचं पॉलिटिकल साईडचं. 30% बाकी सगळे म्हणजे इन्क्लुडिंग मुख्यमंत्री वगैरे असायचे. म्हणजे एवढं कोडकौतुक मीडियाचं असायचं, जनतेचं असायचं. तेच लगेच जेव्हा केव्हा ॲडव्हर्स सिच्युएशन येते ते तुम्ही कोणत्याही नेत्याच्या बाबतीत बघा, ते होताना दिसतं आपल्याला की लगेच बाकीचे ॲडव्हर्सरीज तिथं मग त्याच्यामध्ये ॲक्टिवेट होतात आणि त्या पद्धतीने ते काम करायला लागतात. मला आठवतं आहे त्यांचं डोंबिवलीचं एक भाषण होतं नाट्यसंमेलनामध्ये, प्रचंड गाजलं होतं. म्हणजे त्याच्यावर त्यांनी मेहनत पण प्रचंड केली होती. म्हणजे ते स्वतः वक्तृत्व चांगलं असलं तरी मेहनत खूप करायची. त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स म्हणजे त्या कार्यक्रमाला पवारसाहेब उपस्थित होते. नाट्य संमेलनाचा सांगता समारंभ होता आणि अमिताभ बच्चन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. आणि त्या भाषण सगळ्यात चांगलं आबांचं झालं. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन होती, अमिताभच्या उपस्थितीत आबा सुपरस्टार. म्हणजे इतकं कोडकौतुक कोणाच्या वाट्याला आत्ता नजीकच्या काळामध्ये आलं हे मी पाहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते पॉप्युलॅरिटी इंडेक्स लोकांच्या मीडियामध्ये थोडा तो कमी झाला, पण लोकांमध्ये कधीच नाही झाला तो. अमिताभ बच्चनच्या बद्दल ना घडलेला आणखी एक किस्सा आहे, तो मी आवर्जून इथं सांगेन. NCPAला सर्व राज्यांच्या टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स
हं. एक मेळावा भरलेला होता बरं. आणि स्टॉल्स होते. आणि जनरली संध्याकाळी मुख्यमंत्री, कधी उपमुख्यमंत्री, कधी मंत्री, त्या ह्याचे सचिव, तर प्रत्येकाने व्हिजिट द्यायचं त्या आपल्या स्टॉलला. पर्यटनाचं महाराष्ट्रामधलं हे वाढावं, इन्कमिंग वाढावं. तर आम्ही त्या एन सी बी एच्या स्टॉलला जेव्हा एका संध्याकाळी गेलो, आबांचा दिवस होता व्हिजिट करण्याचा त्या दिवशी, तेव्हा समोर यू पीचा स्टॉल होता, उत्तर बरं. प्रदेशचा. हं, हं. आणि उत्तर प्रदेशच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी होती. बाकीच्या कुठल्या स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती. महाराष्ट्राच्या स्टॉलवरती फारशी गर्दी नव्हती. तर आबांनी विचारलं, तिकडे गर्दी काय आहे? तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा त्यांचा ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन आहे आणि ते आलेत त्या ठिकाणी. अच्छा. अच्छा, म्हणून गर्दी आहे. मग त्यांनी एकच प्रश्न विचारला अधिकाऱ्यांना आपल्या, की आपल्या स्टॉलवर ते आले होते का? ते म्हणे नाही, ते त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, फक्त आपल्या त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेले. गाडीत बसल्या बसल्या मला म्हटलं की अमिताभला फोन लाव. मी म्हटलं अहो ते अजून तिथंच आहेत. हां, तर लावतो म्हणे. मग त्यांच्या ऑफिसला मी निरोप दिला की बाबा सरांना बोलायचं. आबांना बोलायचं आहे. लगेच एक आम्ही चौपाटीपर्यंत पोचलो असेल तर अमिताभचा फोन आला आणि त्याच्यानंतर ते एक जवळजवळ 3 ते 4 मिनटं आबा त्यांच्या हिंदीमध्ये अमिताभला झापत होते की बाबा या राज्याने तुला एवढं मोठं मानसन्मान दिला, इथं तू राहून मोठा झालायस आणि तुला एकदाही असं वाटलं नाही की आमच्या स्टॉलला यावं, नैतिकता एवढी तुझी हे आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि तिकडून अमिताभ सारखं वारंवार माफी मागत होता त्यांची की याच्या पुढे माझ्याकडनं असं होणार नाही आबा, असं म्हणजे ही जी काही त्यांची लोकांच्या राज्याच्या प्रती असलेली कमिटमेंट होती ना, म्हणजे त्यांनी हा नाही विचार केला की माझ्या अमिताभ बरोबरचे संबंध खराब होतील, बिघडतील. लोक उलट एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी बरोबर कसे संबंध चांगले राहतील हेच मी पाहिलेलं आहे. तर हे एक त्यांच्याकडं म्हणजे असं तळमळ होती ना, त्याला कुठलं एक्सेप्शन असं त्यांनी कधी केलं नाही. म्हणजे कोण किती मोठा असू दे, राज्याच्या भल्यासाठी ते कधी कॉम्प्रोमाइज कधी कुठं त्यांनी केलं नाही. आबांच्या कार्यकाळामध्ये ज्याची खूप चर्चा झाली असे ॲक्च्युली 2 घटना ज्याचा उल्लेख माझ्याकडून सुरुवातीला राहिला ते म्हणजे एकतर महात्मा गांधी तंटामुक्त योजना, जी गावागावातली भांडणं मिटवणं किंवा ज्या पद्धतीनं तो एक तंटा मिटवणं हा जो काही प्रोग्राम राबवला गेला त्याचं खूप कौतुक झालं. आणि दुसरी घटना होती ज्याच्यावरती खरं तर ॲक्च्युली राज्यात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि ह्याच्यावरून आबांवरती टीका करण्यात आली, ते म्हणजे खैरलांची हत्याकांड. पण त्याच्यानंतर त्यावरही आबांनी ज्या पद्धतीनं ती सगळी घटना सांभाळली त्याचा ॲक्च्युली उल्लेख सातत्यानं होतो. तर त्या 2 गोष्टींविषयी सर. वाटतं खैरलांजीचं प्रकरण हे 2006 नोव्हेंबरच्या दरम्यान घडलं. असं स्वतः आबा लगेच इमिजिएटली जसं ते हत्याकांड घडलं, ते काही जातीवादातनं घडलेलं हत्याकांड नव्हतं. छोट्याशा भांडणामधनं इगोज एकमेकांचे पुढं वाढत गेले आणि त्याच्यातून ते मोठ्या प्रमाणावरती ते अतिशय म्हणजे लाजिरवाणी घटना होती ती. म्हणजे खूपच भयानक असं ते हत्याकांड होतं. स्वतः खैरलांजीला सगळ्यात पहिल्यांदा आबा गेले तिकडे. मी त्याचं थोडं तुम्हाला राजकारण सांगतो त्याच्या मागं काय झालं ते, आणि मग तंटामुक्तीवरती आपल्याला बोलता येईल. तर खैरलांजीमधून तंटामुक्तीचा जन्म झाला आहे. ते जाऊन आले. त्याच्यानंतर काय झालं की एक दिवस अचानक त्या पोस्टमॉर्टेम केलेल्या बॉडीज याचे फ्लेक्स नागपूर सिटीमध्ये लावले गेले. आता हे कुणी लावले, काय गेलं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच नक्षल प्रवृत्ती वगैरे होत्या. आता त्यावेळची आमची माहिती अशी होती आणि त्याच्यामधून मग ते एक त्याला राजकीय स्वरूप आलं. आता हे अतिशय तो बिभत्स प्रकार होता की त्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टेम होतानाचे फोटोज फ्लेक्स लावले गेले नागपूरमध्ये. म्हणजे जनभावना भडकावण्यासाठी हे केलेलं कृत्य होतं. तिथं ते जनभावना भडकली आणि मग काय झालं की तोपर्यंत काय झालं होतं, 6 म्हणजे 4, 5 आणि 6 हा त्यांच्या प्रसिद्धीचा आणि कामाचा चढता ग्राफ होता. मग सगळेच त्याच्यामध्ये त्यांचे विरोधक पक्षातले असतील, बाहेरचे असतील, सरकारमधले असतील, विरोधातले असतील, सगळेच एकवटले आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांना घेरलं गेलं की जसं काही म्हणजे असं एक थोडंसं चित्र त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न झाला की आर आर पाटील दलित विरोधी आहेत आणि त्यांनी ह्याच्यामध्ये कारवाई केली नाही वगैरे. मला वाटतं 4 दिवस अधिवेशनामध्ये खैरलांजी हाच विषय चर्चेला होता नागपूरच्या त्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी मुंबईलाच होतो आणि दररोजच्या नोट्स मी जे काही सभागृहामध्ये चर्चा झाली त्याला प्रत्युत्तर काय काय द्यायचं हे आम्ही इथनं मी फॅक्सवरती त्यांना
टिपणं काढून पाठवत असायचं. कारण भाषणाचे जे सभागृहामधलं उत्तर असायचं त्याची तयारी ही अशीच प्रत्येकजण सदस्य काय बोललाय, प्रत्येक सदस्य काय बोललाय त्याच्यावरती रिप्लाय, आणि त्याच्यातलं मग ते एडिट करून त्यांचं भाषण ते तयार व्हायचं. त्या दिवशी भाषणाच्या आदल्या दिवशी मला त्यांचा फोन आला. मला म्हणे, अरे पूर्ण महाराष्ट्र आपल्याला उद्या ऐकतोय आणि असं काही भाषण काही बरोबर झालं नाही रात्री 1:30 वाजता. आता सगळे मुद्दे तर कवर झालेत. म्हटलं काय आपण हे करू शकता. नाही म्हणे, माझ्या मनासारखं काही झालं नाही. मग मी त्यांना म्हटलं की बाबा असं केलं तर काय होईल. मी एक आयडिया दिली त्यांना. म्हटलं की बाबा आज यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असते तर काय बोलले असते. तुम्ही इमॅजिन केलं तर आणखी 4 पॉईंट्स तुम्हाला मिळतील. ते मला म्हटले आयडिया चांगली आहे. आणि परत त्यांनी मला फोन केला. मला म्हटले तू पण काढ म्हटले काहीतरी असे. आणि ते त्या दिवशी त्यांचं सभागृहामधलं एक अत्यंत प्रगल्भ असं भाषण आहे फेरलांजीवरती केलेलं. महाराष्ट्राचं समाज सुरक्षा, आपण समाज म्हणून कुठे कमी पडतोय, सरकार कुठे कमी पडतंय, याच्यावरती हे झालं. म्हणजे ते भाषण झाल्या दुसरे एक व्यासंगी राजकारण आहेत महाराष्ट्रामध्ये, यशवंतराव गडाख, ते भाषण ऐकायला आले होते गॅलरीमध्ये. त्यांनी येऊन आबांना अभिप्राय दिला. आबा आज खूप दिवसांनी सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण बोलत आहेत असं वाटलं. तर ते एक म्हणजे अभ्यासकांसाठी ते अभ्यास करण्यासारखं भाषण आहे. मग मी पण त्यांना अभिनंदनासाठी फोन केला. मला म्हटले, अरे अभिनंदन काय करतोय असल्या याच्यावरती, आपल्याला हे भांडणं होणारच नाहीत गावामध्ये आणि ते मोठ्या गुन्ह्यांमध्ये वगैरे कन्वर्ट होणार नाहीत. असं काहीसं आपल्याला करावं लागेल. जरा त्याच्यावरती आपलं वर्किंग चालू करूया. तर मी त्याच्याबद्दल थोडासा नकारात्मक होतो. मी म्हटलं गावातलं भांडण कधी संपणार आहे काय, आपण खेड्यात वाढलेलं. म्हटलं ते शक्य आहे का. नाही म्हणे, याच्यात आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग काही सादरीकरणं वगैरे आपण घेतली काय अधिकाऱ्यांची वगैरे, पण ते काही त्यांना पसंत पडली नाही. रविवारचा दिवस होता. मला म्हटले संध्याकाळी जेवायला थांबून जा. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्या आवडीच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. तिथं मला म्हटले, आपल्याला सुचत का नाही म्हणे काही, हे काहीतरी करायचं आहे आणि हे सुचलं पाहिजे. मग मला एक जुनं, मी प्रशासनात काम करताना असताना औरंगाबादला एक केंद्रीय कायदा मंत्रालयाची एक योजना आलेली होती. ती जिल्हा न्यायाधीशामार्फत राबवली जात होती आणि प्रांताधिकारी हे सचिव होते त्या कमिटीचे. तर त्याच्यात असं होतं की एक जिल्ह्यातलं एक गाव निवडायचं आणि त्यातले सगळे वाद कोर्टाच्या बाहेर जेवढे मिटवता येतात तेवढे मिटवायचे. ओके. आणि हे 2002 साली आम्ही तो प्रकल्प राबवला होता औरंगाबाद जिल्ह्यात. आता जिथं MIDC आहे सेंद्राबन तिथे. आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही तिथं एकही वाद मिटवू शकलो नाही म्हटलं. पूर्ण वर्षभर आम्ही प्रयत्न करत होतो. मला ते चमकून म्हणाले की तू मला परत सांग काय 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 केलं तिथं ॲक्च्युली. मी त्यांना सांगितलं की आम्ही काही NGOज, लॉ कॉलेजचे विद्यार्थी त्यांना घेऊन आम्ही तिकडं जायचं म्हटलं गावामध्ये, आणि ते यादी केलेली गावातले जे काही केसेस आहेत, कोर्ट केसेस, ते म्हटले आपल्याला योजना मिळाली. ह्याच्यात तुमच्या ह्याच्यात लोकसहभाग नव्हता म्हटले. आपण लोकसहभाग आणला तर ही योजना प्रचंड यशस्वी होईल. आणि मग तिथून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2007 ते मे, त्याच्यामुळे तो 100 पानी GR त्यांनी स्वतः डिक्टेट केलेला आहे. स्वतः त्यांनी ती स्कीम तयार केलेली आणि आमच्या कार्यालयामध्ये म्हणजे पहिली असा पहिला GR असेल जो मंत्रालयात तयार नाही झाला, तो मंत्र्यांच्या कार्यालयात तयार झाला. तो 100 पानाचा GR आहे त्यातली ती पूर्णपणे योजना. आणि 15 ऑगस्ट 2007ला ती लॉन्च केली. त्यावेळेस आम्ही केलं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 80 लाख केसेस होत्या पेंडिंग वेगवेगळ्या कोर्टामध्ये. मग त्यात महसूल असतील, दिवाणी असतील, फौजदारी असतील, आणि ज्या सेटल होऊ शकतात अशा साधारण 50 लाख होत्या केसेस. आणि तंटामुक्तीचं बघा, पहिल्या 3-4 वर्षामध्येच जवळजवळ त्यातले 20 लाख मिटलेले आहेत. गावातल्या लोकांनी बसून ते तंटे मिटवलेले आहेत आणि ती एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. आता सध्या तिच्यावरती फारसं लक्ष नाही आहे कोणाचं, पण त्या योजनेने पण एक प्रचंड मोठं सामाजिक स्थित्यंतर गाव पातळीवरती आणलं होतं. म्हणजे गाव एकोपाने तंटे वगैरे मिटवायला लागलेलं होतं. तर खूप मोठ्या प्रमाणात 20 लाख म्हणजे आज जवळजवळ बघा ना, एक 50 लाख कुटुंबांना त्याचा फायदा झाला. आबांच्या म्हणजे हा जो काही कार्यकाळ होता आबांचा, तो प्रचंड प्रगल्भ आणि त्यांनी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी. पण आबांविषयीची एक गोष्ट म्हणजे त्यांचं खूप लवकर जाणं. आबांनी आज आबा असते ह्याची सातत्यानं चर्चा होत असते राजकारणामध्ये. आजही आबांच्या काळातले राजकारणी आजही
राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत प्रत्येकजण, कोणी मुख्यमंत्रीपदासाठी, कोणी उपमुख्यमंत्रीपदासाठी, कोणी सत्तेसाठी, अशी लोक आपल्याला दिसत आहेत. पण आबांचं ते अकाली जाणं, मग त्यांचा तो आजार आणि त्या सगळ्या गोष्टी आणि शेवटच्या काळामध्ये आबांची आणि तुमची भेट, त्या सगळ्या गोष्टी सर. काय झालं की त्यांना 2014च्या लोकसभेच्या दरम्यान त्यांना लक्षात आलं होतं की हे आहे आपल्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झालेला नाही, नुकती सुरुवात झाली आहे. म्हणजे साधारण मार्च एप्रिल 2014मध्ये ती थोडीशी चूक त्यांनी केली. त्या काळात कसं होतं की माझंही एक ऑपरेशन झालं, त्यामुळे मी आजारी होतो त्या काळामध्ये. आणि मग त्यांनी असं ज्या डॉक्टरनी त्यांना हे निदान करून दिलं त्याला सांगितलं की तू कोणाला सांगू नकोस, सध्या विधानसभेची निवडणूक होऊ दे आणि मग आपण ऑपरेशन वगैरे करूयात. पण तोपर्यंत तो आजार त्या 3-4 महिन्यामध्ये जो कालावधी होता लोकसभा ते विधानसभा, त्याच्यात तो प्रचंड बळावला. ही थोडीशी चूक घडली त्याच्यामध्ये त्यांच्याकडून. आणि ते असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये कोणाच्या ते लक्षातही न येण्यासारखं हे होतं, म्हणजे घरच्यांच्या असेल किंवा इतर कोणाच्या. आणि मग ते जेव्हा त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं, त्याच्यानंतर जेव्हा टेस्ट वगैरे झाले तेव्हा लक्षात आलं की बाबा आता हे म्हणजे प्रकरण गंभीर होत चाललं आहे. म्हणजे खूपच. म्हणजे आम्ही 2-3 जे जवळचे लोक होतो त्यांना सर्वात पहिल्यांदा आम्हाला नोव्हेंबरमध्ये समजलं की आता 2-3 महिन्यापेक्षा आबा राहणार नाहीत. पण त्यांना आम्ही कळू दिलं नव्हतं हे, की कारण ते ICUमध्ये होते आणि कारण अजून त्यांचं किती खच्चीकरण झालं असतं. शेवटची भेट तुम्ही मला विचारतायत, तर एक दिवशी सकाळी 9 वाजता मी हॉस्पिटलला पोचल्यावरती आबांची द्वितीय कन्या आहे सुप्रिया, तिचं नाव आहे सुप्रिया, डॉक्टर आहे. तिने मला एक चिठ्ठी आणून दिली. आता हे त्यांची ICUमध्ये राहूनसुद्धा त्यांना थोडासा अंदाज आला होता की यातून आपण आता बाहेर पडणार नाही आहे. मग त्यांनी इकडे तिकडे तर वॉर्ड बॉय किंवा नर्स वगैरे यांच्याशी गोड बोलून वगैरे ते काढून घेतलं. ते आम्ही कोणी त्यांना कळू दिलं नव्हतं, पण त्यांनी ते काढून घेतलं त्यांच्याकडून. आणि त्यांनी चिठ्ठी पाठवली की हे खरं आहे का, की बाबा माझी अंत्ययात्राच इथून निघणार आहे. त्याच्यानंतर मग सुप्रिया माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की काका आता तुम्हीच जाऊन त्यांना समजवा. आणि ती माझ्यासाठी अत्यंत फार कसोटीची आणि शेवटची माझी ती भेट होती त्यांच्याबरोबर. त्यांना मी हातात घेऊन खूप वेळा समजून सांगत होतो की असं काही नाही आहे, तुम्हाला जी काही माहिती मिळाली ती चुकीची आहे, डॉक्टरांना विचारा, डॉक्टरांशी बोलूया आपण वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. आणि मी असं बोललो की म्हटलं आपण इथं खाली लीलावती हॉस्पिटलच्या दारात बाईट देऊन इथून 2-4 दिवसात निघून जाऊ, म्हटलं आपण बाहेर पडू. तेवढंच म्हटलं की गणेश सगळं संपलं आहे, मला कळलं आहे सगळं संपलं आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर 2च दिवसांनी ते कोमामध्ये गेले आणि मग त्याच्यानंतर एक 7-8 दिवसांनी त्यांचा अंत झाला. मला वाटतं आपण म्हणजे आबांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आबांचं अकाली जाणं इथंपर्यंत आणि आबांचे किस्से, आबांची सुरुवात राजकारणाची, त्यांचे वसंतदादा, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचा त्यांच्यावरती असणारा पगडा, इथंपासून ते आबांचं गृहमंत्रीपद, त्यांनी केलेलं काम, त्यांच्यावर झालेले आरोप, या सगळ्या गोष्टी. आणि सर त्यांच्यासोबत जितका काळ होते, त्यांच्यासोबत सरांचा जितका जवळून संबंध आला, त्यांचे कौटुंबिक संबंध, त्याच्यानंतर ते त्यांच्यासोबत काम करत होते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. हा व्हिडिओ करण्यामागं हेतू हाच होता की सरांनी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. आज आबा हयात नाही आहेत, पण एखादी व्यक्ती जेव्हा खूप जवळून सगळ्या गोष्टी बघत असते आणि त्या माणसानं महाराष्ट्रासाठी केलेलं काम खूप मोठं आहे, तर ते तुमच्यापर्यंत त्यांच्या पर्सनल एक्सपिरियन्समधून पोहोचवायचं होतं. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. आणखीन तुमच्या प्रेक्षक म्हणून आबांबद्दलच्या काही आठवणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला आणखीन अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या बोलबिडूच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि अर्थात अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.